50 लाख कोटींचं कर्ज होतं मनमोहन सिंगांनी सोडलं तेव्हा, आज 210 लाख कोटींचं कर्ज आपल्यावर आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावरचं कर्ज 4 पट वाढलेलं आहे. या सभेत आत्ता जी माणसं इथं बसलेली आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावर मोदींनी 1,60,000चं कर्ज करून ठेवलं आहे. मग कशासाठी हे कर्ज होत आहे? एवढा GST वसूल होतो, एवढा टॅक्स वसूल होतो, इन्कम टॅक्स वसूल होतो, पुन्हा नेहरूंच्या कंपन्या पण विकणं चालू आहे, तरी कशासाठी पैसा कमी पडतो? यांना तो ह्या जाहिरातबाजीसाठी, ताडोबा महोत्सवासाठी. मोदींचे याच्यापेक्षा मोठे मोठे महोत्सव आहेत आणि त्याच्यात आपला हा पैसा वाया घातला जातो हे लक्षात घ्या. गेले काही दिवस भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तरेतल्या बाबाबुवांना बोलवत आहेत. त्यांना आपण नको आहे, आपली वारकरी संप्रदायाची परंपरा नको आहे, कारण त्यांना ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज त्यांना परवडतच नाही. त्यांना हे आपली इथे किती कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात, वारकरी संप्रदायातले उत्तमोत्तम हजारो कीर्तनकार आहेत, पण त्यांना न बोलवता उत्तर प्रदेशचे महाराज बाबाबुवा बोलवत आहेत. त्याचं कारण राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण करायचं. एकनाथ शिंदे म्हणताना मी ऐकलं, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे होतो. कशाचे मावळे तुम्ही? कोणते मावळे शिवाजी महाराजांचे सुरत मार्गे गुवाहाटीला पळून गेले? अरे ते आदिलशहाला घाबरले नाही, तुम्ही अमित शहा पुढे नांगी टाकली आणि वर सांगता आम्ही मावळे. कशाचे मावळे? या टोळीच्या भारतीय जनता पक्षाचं जे हे महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचं, महाराष्ट्र धर्म बुडवण्याचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये हे एकनाथ शिंदे आणि अजितदादासुद्धा सामील आहेत. आणि म्हणून इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा सगळेच गेले पाहिजेत. का 400 पारची तुम्हाला गॅरंटी आहे ना? मग तुम्हाला एक अशोक चव्हाण का पाहिजे होते एवढ्या घाईनी? अशोक चव्हाणांचा परिणाम फक्त एका जिल्ह्याचा आहे, आमच्या शेजारचा परभणी जिल्हा, तिथे पण अशोक चव्हाणांचा कधी माणूस आला नाही. शिवसेनेत येते 25 वर्ष आणि शेजारच्या हिंगोलीत अशोक चव्हाणांची सत्ता फक्त एका जिल्ह्याची. मग त्यांना फोडण्याचा एवढा आटापिटा केला, त्याचा अर्थ आता एकेका जागेसाठी गळपटलेले आहेत, हतबल झालेले आहेत. 70 साल में क्या किया हे मोदी त्याच्यावरून ट्विट करत होते, ट्विटरवरून, जे राजीव गांधींमुळे जे तंत्रज्ञान भारतात. 70 साल में क्या हुआ, इतकं ढोंगीपणा. अरे 70 साल में क्या हुआ, तुम्ही जर असते ना तिथे नेहरूंच्या जागी, तुम्ही गळपटून एक दिवसात सत्ता सोडली असती. वाघाचा फोटो आणि सुधीर भाऊंचा फोटो, वाघाचा फोटो आणि सुधीर भाऊंचा फोटो, ही नरेंद्र मोदी संस्कृती आहे. देवेंद्र फडणवीस स्वतःला मिनी नरेंद्र मोदी समजतात आणि सुधीर मुनगंटीवार सुद्धा मिनी नरेंद्र मोदी समजतात आणि ते फोटो लावतात स्वतःचे. निर्भय चंद्रपूरकरांना रामराम. पहिल्यांदा खरं म्हणजे बंडू धोत्रे यांनी जेव्हा फोन केला, मी त्यांना म्हणालो की आत्ताच मी आमदार प्रतिभाताईंकडे येऊन गेलेलो आहे. आत्ताच आमदार म्हणतोय, पुढच्या वेळेला आलं की खासदार म्हणणार आहे. इथंच विजयी सभा झाली पाहिजे आणि आम्हाला दोघांनाही बोलवलं पाहिजे. नाही बोलवलं तर पुन्हा तुमच्या विरुद्धच भाषणं सुरू करणार असं. मी म्हणालो की खरं आत्ता सभा झाली, पुन्हा पुन्हा लोकांवर आपण स्वतःला लादावं का, असा एक विचार माझ्या मनात आला. बंडू धोत्रे काय पिच्छा सोडायला तयार नव्हता. काय माणूस आहे, एवढी तटबंदी केली, एवढं सगळं काम लोकभावनेतून, असे कार्यकर्ते पाहिले ना की वाटतं किती वेळात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, न म्हणताही मी आलो पुन्हा तुमच्यासाठी. आधी जी सभा झाली त्यातले मुद्दे थोडे वेगळे असतील असा प्रयत्न करेन. पण मी एक सांगतो, कालच उमेदवारी जाहीर झालेल्या सुधीर भाऊंची झोप ही सभा पाहून आज उडणार, एवढं मात्र मला नक्की वाटतं. कालच त्यांची उमेदवारी जाहीर झाली. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर ही पहिली जागा आहे जिथे दुसरी सभा होती आहे. पण याच्यापेक्षा एक वेगळी जागा आहे सिंधुदुर्गची. तिथे एक वडील आणि 2 मुलं असे 3 जण असल्यामुळे तिथे 3 सभा आम्ही घेतल्या. ते 2 छोटे छोटे मुलं बोलतात सारखं, तुम्हाला माहिती आहे. पोलीस आम्हाला तिथे गेले की नोटीस दिली पोलिसांनी, प्रक्षोभक बोलू नका. मी म्हणलं हे आधी वडील आणि 2 छोट्या मुलांना सांगा, मग आम्हाला सांगा. ते प्रक्षोभक बोलण्यासाठी ते आहेत, आम्ही कशाला येऊ पुन्हा बाहेरून, आमची काही गरज नाही.
मागच्या सभेतला एकच मुद्दा फक्त मांडणार आणि सुरुवात करणार. हे चंद्रपूरला बोलतोय म्हणून जंगलाबद्दल बरंच काय बोललं गेलं, सगळ्या गोष्टींबद्दल. 7.5 लाख एकर जंगल, हे आता जंगल राहिलेलं नाही मोदींच्या काळात. चंद्रपूर जंगलाचा जिल्हा आहे म्हणून हे बोलतो आहे. मागच्या वेळेला 24 तारखेला मी जेव्हा इथे आलो होतो व्याख्यानाला, त्यावेळेला ते ताडोबा महोत्सवाचे सगळीकडे फोटो लागले होते. वाघाचा फोटो आणि सुधीर भाऊंचा फोटो, वाघाचा फोटो आणि सुधीर भाऊंचा फोटो. ही नरेंद्र मोदी संस्कृती आहे. देवेंद्र फडणवीस स्वतःला मिनी नरेंद्र मोदी समजतात आणि सुधीर मुनगंटीवारसुद्धा मिनी नरेंद्र मोदी समजतात आणि ते फोटो लावतात स्वतःचे. पण आज मी जरा थोडं वेळेत आलो, त्या दिवशी मला जरा यायला उशीर झाला. आज थोडं वेळेत आलो तर मला 4 धुराडी छोटी आणि 2 धुराडी मोठी दिसली इथली वीज केंद्रातली, तुमच्या वीज बनवणाऱ्या केंद्रातली. आणि सुधीर भाऊंनी जेवढा ताडोबा महोत्सवाला खर्च केला तेवढ्यात त्याच्यात प्रदूषण नियंत्रणाची यंत्रणा नक्की बसली असती असं मला वाटलं. माणसं मरतायत, शेतकरी आत्महत्या करतायत आणि यांचे महोत्सवच थांबत नाहीत. जंगल वनमंत्री सुधीर भाऊ एवढी वर्षेत आधी पण होते, सांस्कृतिक मंत्री पण होते. महाराष्ट्राची संस्कृती कोणती सुधारली तेही माहीत नाही आणि जंगलांसाठी काय केलं तेही कोणाला माहीत नाही. ताडोबामध्ये लोकांना संघर्ष करावा लागला, मग मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टचं आत्ता गोष्ट निघाली. तर ताडोबामध्ये गायी वगैरे जनावरं जी खातात, वाघ बाहेर येऊन जे खातात, त्यांच्या कॉम्पेन्सेशनची तरतूदसुद्धा करायला यांना अनेक वर्ष लागली. कारण यांना मुळात जंगलाशी घेणं देणं नाही, वाघाशी घेणं देणं नाही, कशाशी नाही, स्वतःच्या प्रसिद्धीशी सगळ्यांना देणं घेणं आहे. आणि हा आमच्या पैशावर टाकलेला दरोडा आहे असं मी मानतो. पण त्यात त्यांचा आदर्श मोदी आहेत की मोदीजींनी 7-7.5 हजार करोड रुपये स्वतःच्या जाहिरातीवर आत्तापर्यंत घालवलेत. ते यांचे बॉस आहेत. ते सागर बंगल्यातला बॉस कोणीतरी, तसं यांचा दिल्लीतला बॉस, दिल्लीतले बॉस आहेत. कोणतंही मूलभूत काम नाही, जंगल वन पर्यावरण यात कोणतंही मूलभूत काम या सरकारने ना केंद्राने केलं ना राज्यांनी केलं. काहीतरी विचित्रपणा करायचा. ते कुनोमध्ये काय ते चित्तेच मागवले. काय मोदींनी सांगितलं की चित्ते छान राहणारे तिथे, ते तसे ऐकायला ते काय भाजपचे नेते आहे का तुमचे? ते चित्ते आहेत. 20 चित्ते आणले होते, त्यातले 10 आता मेलेले आहेत. ते अट्टहासाने आणले. खरं म्हणजे यांच्यावर वन्यजीवांना मारण्याचा गुन्हा नोंदवला पाहिजे. खरं तर यांच्यावर कोणी सांगितलं होतं कुणोतून चित्ते आणायला? कोणता तज्ज्ञ म्हणला होता? सगळे तज्ज्ञ भीती व्यक्त करत होते वाल्मिकी थापर यांच्यापासून की हे इथे जगणार नाहीत. कारण एक काहीतरी विशिष्ट अशी स्थिती असते, भौगोलिक स्थिती असते, नैसर्गिक स्थिती असते, त्यातच हे चित्ते जगतात. उद्या कांगारू जर आणले ऑस्ट्रेलियामधून चंद्रपूरच्या उन्हात 40 डिग्री, तर जगणार आहेत का ते? पण कोणताही विचार करायचा नाही, फक्त माझा फोटो कसा येईल ते बघायचं. तुम्ही पाहिलं त्यावेळेला मोदीजींचा कॅमेरा घेऊन फोटो सगळीकडे आले होते, जसं काही जन्म गेला यांचा फोटो घेण्यात, असे आले होते ते कॅमेरा घेऊन. जन्म कशात गेला ते माहीत नाही यांचं. कुठल्याही ठिकाणी जातात तिथे म्हणतात मेरा बहुत पुराना रिश्ता आहे. आज मी असं म्हणणार नाही, की चंद्रपूर से मित्रो मेरा बहुत पुराना नाही म्हणणार. मी आत्ता आलो 24 तारखेला पहिल्यांदा, मी कसं म्हणेन? आणि मी चंद्रपूरच्या स्टेशनवर चहाही नाही विकला कधी, कशाला मी म्हणेन तसं? देश झुलवत राहायचा. कधी वेशभूषा करायच्या वेगवेगळ्या, मोराचं पीस, काय ते रुद्राक्ष, भयावह. लहान पोरगा झोपला नाही तर आता ते चित्र दाखवतात म्हणे आया झोप नाही तर बाबू आला म्हणून, असं दाखवतात. काय गरज याची? कशासाठी चाललं हे सगळं? मनमोहन सिंगांनी कधी कोणती वेशभूषा केली नाही. ज्याच्याजवळ काहीतरी अजेंडा आहे, ज्याच्याजवळ काहीतरी कार्यक्रम आहे, तो वेशभूषा करत नाही. कुणोचे चित्ते नाही आणले डॉक्टर मनमोहन सिंगांनी. मनमोहन सिंगांनी वनाधिकार दिले आदिवासींना की आता वनाचं रक्षण करायची जिम्मेदारीच आदिवासींची आणि तिथली उपज पण त्यांची. हे लोकशाहीची प्रक्रिया मनमोहन सिंगांनी जंगलांच्या बाबतीत केली. मुनगंटीवारांनी मला सांगावं त्यांनी किंवा नरेंद्र मोदींनी या देशातल्या जंगलांसाठी काय केलं, किती जंगल क्षेत्र वाढवलं आणि 7.5 लाख एकर जंगलाची जमीन तुम्ही कशी जंगलापासून दूर नेली, त्याचा तुम्ही हिशेब द्यावा. चंद्रपुरातलं प्रदूषण असीमनी सांगितलं, मी जास्त बोलणार नाही. या माणसांना आपला श्वास महत्त्वाचा वाटत नाही, लक्षात घ्या. यांना त्यांचे फोटो महत्त्वाचे आहेत, त्यांचं छबी महत्त्वाची आहे, त्यांची प्रसिद्धी महत्त्वाची आहे, पण चंद्रपूरकरांचा श्वास यांना महत्त्वाचा वाटत नाही.
अनेक गोष्टी मी इथे तेव्हाही बोललो. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर असीमने प्रश्नचिन्ह केलं. खरोखरच आहे, हे आमच्यासारख्यांना बाहेरून येणाऱ्या माणसाला जर धुराडी दिसतात, ती या प्रदूषण नियंत्रण मंडळाला कशी दिसत नाहीत याचं आश्चर्य आहे. आणि आता त्या मंडळाचं सुद्धा वाटोळं करायचं ठरवलेलं आहे. परवा ते रामदास कदम काहीतरी त्यांनी धमकी दिली, घाबरून दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलालाच त्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष केलं, सिद्धेश कदम म्हणून. 25 वर्षाचा अनुभव आवश्यक असतो त्या पदासाठी. 41 वर्षाच्या पोरांनी जसं काय 16 वर्षीच काम सुरू केलं असं ते देऊन टाकलं त्यांना. ते सगळ्या परीने वाटोळं करण्याचा विडा उचलला आहे. नको ती माणसं नको त्या ठिकाणी येत आहेत. सिद्धेश कदमचं क्वालिफिकेशन काय, शिक्षण काय, अनुभव काय, काही संबंध नाही, दिलं आणि घेऊन टाकलं. एकनाथ शिंदे यांनी सांगावं, देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं, नाही तर अजितदादांनी सांगावं, या सरकारचं एक चांगलं काम कोणतं ते त्यांनी सांगावं. आम्ही सभा करणं सोडून देऊ. एकही काम चांगलं नाही. जे काही करायचं ते मोडतोड करायची. आणि या सभा का होत आहे ते लक्षात घ्या. त्याचं कारण काल त्या भारतीय जनता पक्षाच्या अनंत हेगडे नावाच्या खासदारांनी काल सांगून टाकलं. त्या खासदारांनी असं सांगितलं की 400 पार आम्हाला याच्यासाठी पाहिजेत की आम्हाला घटनेत बदल करायचा आहे. घटनेत बदल करायचा आहे म्हणजे काय? घटनेत बदल करायचा म्हणजे फक्त राखीव जागा संपवायच्या नाहीत. त्या भ्रमात असेल तर त्यातून बाहेर या. राज्यघटना ही काही फक्त बाबासाहेबांनी दलित समाजासाठी लिहिलेली नाही. राज्यघटना तुमच्या माझ्या आई बहिणीसाठी लिहिली, जी मनुस्मृतीमध्ये शूद्र होती तिच्यासाठी राज्यघटना लिहिली. आणि ती एकदा काढायची ठरवली की तुमचं आमचं व्यक्ती स्वातंत्र्य गेलं, व्यक्त व्हायचं स्वातंत्र्य गेलं. हा देश वेगाने रशिया आणि उत्तर कोरियाच्या मार्गावर चाललेला आहे, जिथे किम जोंगसुद्धा निवडणुका घेत नाही, पुतीनसुद्धा निवडणुका घेत नाही. म्हणजे निवडणुका होतात, पण पुतीन यांचा पक्ष सोडून दुसऱ्या कोणत्याही पक्षाला उभं राहण्याचा अधिकार नाही. आणि जर कोणी अपक्ष उभे राहिला तर पुतीन त्याला गायब करतो. तेच तो किम जोंग करतो. भारत तिकडेच चालला आहे, एकपक्षीय आणि एकनेतीय लोकशाहीकडे चालला आहे. आणि म्हणून या सगळ्या सभांचं प्रयोजन हे फक्त लोकशाही आणि संविधान वाचवणं एवढंच आहे. यापेक्षा कोणतंही वेगळं प्रयोजन नाही. आम्हाला कोणी स्पॉन्सर नाही. आता बंडूभाऊनी ग्रुपवर पाहिलं तुम्ही, आपण एक ग्रुप करतो व्हॉट्सॲपचा, लोक त्याच्यात पैसे गोळा करतात. मला कौतुक करायचं आहे त्या रिक्षावाल्या भावांचं. 250 रिक्षावाल्या भावांनी स्वतःच्या खर्चानी फलक लावले मागे स्वतःची गाडी. एकही घटक समाजातला गोर गरीब 100 रुपयापासून देणग्या त्यात आहेत. 100 रुपयापासून 100 रुपये कमीत कमी देणगी त्याच्यात आहे. एकही घटक समाजाचा असा नाही जो पेटून इथे आलेला नाही. सिन्नरमध्ये पहिला हल्ला माझ्यावरती झाला, त्याच्यानंतर आमच्या मागे आंबेडकरी जनता कणखरपणे उभी राहिली. ती मुलं जी बेकार आहेत, नोकरी नाही आहे त्यांच्याकडे, व्यवसाय नाही आहे, हातात पैसे नाहीत, काम नाही हातात, सुशिक्षित बेकार मुलं आहेत. ती मुलं प्रेमाने आम्ही ज्या गावी जातो त्या गावाच्या वेशीपर्यंत आम्हाला घ्यायला येतात आणि सभा झाल्यावर वेशीपर्यंत सोडायला का येतात ही मुलं? कोण लागतो आम्ही त्यांचे? आम्ही काही सत्तेत नाही, आमच्याकडे कोणती पदं नाहीत. आम्ही कोण लागतो त्यांचे? का त्यांनी करावं? आम्ही त्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही, काहीच देऊ शकत नाही. ती रसरशीत मुलं तरुणाई, त्यांना एकच माहिती असतं की बाबासाहेबांच्या संविधानासाठी ही माणसं बोलतात आणि ते वाचवण्यासाठी म्हणून ते आमच्याबरोबर येतात. त्यात आमची पुण्याई नाही, त्यात आमची कोणतीही नाही पुण्याई. ती असली तर गांधीजींची, ती असली तर बाबासाहेबांची, की या देशातल्या युवकाला आता ते वाटतं. जिथे जे तिथं अनुभव येतो. काय सुरू झालं? आम्हाला आश्चर्य वाटतं की हे घडलं कसं? आम्हाला कळत नाही खूप वेळा की हे घडलं कसं. 50, 60, 100च्या बैठका फक्त माणसांच्या. नगरमधली आमची बैठक 60-70 लोकांची. आणि आज ही तुम्ही गर्दी पाहताय. इथपर्यंत ही आंदोलन आलं, ही चळवळ आली, त्याचं श्रेय आमचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलेले ज्ञानेश्वरीत की अखंड अगरवता असती तया ते विनयो हेची संपत्ती, ते जय जयकारही अर्पिती माझ्याची ठाई. हे सगळे जय जयकार तुम्हाला अर्पण आहेत, आमचं यात काही नाही. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. इथे बसणारे दोघं, हे इथे बसलेले हजारो लोक जे आहेत, सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत. एक न एक खुर्ची भरलेली आहे. माझा कॅमेरामन भावाला माझं सांगणं आहे की एकदा ह्या खुर्च्या दाखवा, ज्यांनी टिंगलटवाळी केली की सभागृहात घेतात आणि यांच्या काय, त्यांना ह्या खुर्च्या आणि ही भरलेली माणसं दाखवा. आणि सगळ्या खुर्च्या भरून मागे माणसं उभे आहेत आणि कडेनी पण माणसं उभे आहेत. हे वैभव, हे जे काही वैभव आहे हे आमचं नाही, हे तुमचं वैभव आहे. हे तुम्ही स्वतः उभे राहिलात आणि हे लोकांसाठी केलेलं आहे. याच्यात आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. तिकडचे 2 जण फक्त इकडे बसले, बाकी काहीच फरक नाही.
हे सगळं तेच चाललेलं आहे. का एवढी ह्या मोहिमेला जोर बळ मिळालं? नागपूरमध्ये आता नागपूरचे आपले संयोजक उपस्थित आहेत. नागपूरमध्ये ही सभा नागपूरनी रेकॉर्ड ब्रेक केला आणि ते वसंतराव देशपांडे सभागृह जेव्हा खचाखच भरलं तेव्हापासून माध्यमंसुद्धा याची दखल घ्यायला लागली. पत्रकार मित्र इथे आहेत ते खूप चांगले आहेत. आपले पत्र आता मी त्यांच्याशी तर संवाद पण केला मध्यंतरी. चंद्रपूरचे पत्रकार खूप चांगले आहेत, पण त्यांचे मालक फिटलेले आहेत, हा मुद्दा आहे. आणि ते इथून लिहून पाठवतात, ते आपल्या प्रेमातून पाठवतात. 80% पत्रकार आपल्या विचाराचे आहेत, पण ते जे मालक बसलेले आहेत ते वेगळ्या विचाराचे आहेत आणि त्यामुळं गोष्टी होत नाहीत. पण मी सांगतो पत्रकार मित्र, लावून धरणारे पत्रकार मित्र आहेत, मुद्दा स्वतःचा लावून धरणारे आहेत. हे सगळं जनाच्या आश्रयाने चाललं आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे आणि लोक तो ओढत आहेत. आम्ही काही त्यात नाही, हे मला पुन्हा नम्रपणे तुम्हाला सांगायचं आहे. यात कोणताही अति नम्रपणा माझ्या ठाई नसून ही वस्तुस्थिती आहे की हे लोक आंदोलन लोकच चालवत आहेत. गावोगावी हे होत आहे, प्रत्येक ठिकाणी होत आहे. 55 काय मला वाटतं जास्त मोजल्या नाही, 57-58 पण सभा झाल्या असतील. प्रत्येक ठिकाणी कणकवली असो, रत्नागिरी असो, चिपळूण असो, अशा संख्येने लोक जमतात. ही माणसं आमच्यासारख्या सामान्य माणसाला ऐकायला आलेली नाहीत. ही माणसं सांगायला आली आहेत की आता या देशातली हुकुमशाही आम्ही निवडणुकीत संपवणार. हे सांगायला तुम्ही आला आहात असं मी समजतो. तुम्ही आम्हाला टाळ्या वाजवल्याला आला नाही. तुम्ही मोदी शहांना इशारा देण्यासाठी आला की आता हे संपणार आहे आणि हे होणार आहे. मी इथून सांगतोय, मी माझा अंदाज सांगतोय, सुधीर मुनगंटीवार 1,00,000 मतांनी कमीत कमी पराभूत होणार आहेत. हे माझं सांगतोय. हे सगळं वातावरण दिसतंय आम्हाला. नारायण राणेंच्या विरोधातलं वातावरण आम्हाला दिसलं. 3 सभांमधून कोकणात दिसलं. कोकणात काय माणसं एकत्र येत आहेत आणि हुकुमशाहीच्या विरोधात लढत आहेत, तीच गत विदर्भातली आहे. मी आज सांगतोय माझा अंदाज, विदर्भामध्ये नितीन गडकरींची वगळता एकही सीट भारतीय जनता पक्षाची येणार नाही, असं आजचं चित्र आहे. खरं खोटं तुम्ही सांगा आणि ते खरं तुम्ही ठरवा. तुमची ती जिम्मेदारी खरं ठरवण्याची, ते तुम्ही ठरवा. पण ही आज स्थिती आहे या पक्षाची. त्याचं कारण उद्धटपणा एवढा वाढला की लोकांनी आता उद्धटपणा संपवायचं ठरलं आहे. उद्धवपणा संपवला आणि उद्धटपणा वाढला, म्हणून हा उद्धटपणा लोकांनी संपवायचा हे ठरवलं आहे. आणि जागोजागी जनता जागी झाली आणि ती ते करणार आहे. घटना बदलायची आणि आणायचं काय हा प्रश्न आहे. मनुस्मृती अभ्यासक्रमात आलेली आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या मागच्या दाराने. मनुस्मृती अभ्यासक्रमात आली, तिच्यावरती एक पेपर आहे मनुस्मृतीवर. कोणासाठी शिकवायची ही मनुस्मृती? कोणाला गरज आहे त्या मनुस्मृतीची? जी मनुस्मृती बाबासाहेबांनी विधिपूर्वक जाळली महाडमध्ये, ती मनुस्मृती कोणासाठी पुनरुज्जीवित करायचं चाललं आहे हा प्रश्न आता तुम्ही मुनगंटीवार प्रचार आले की त्यांना विचारा की राज्यघटना की मनुस्मृती, एवढाच प्रश्न सुधीर भाऊंना विचारा आले की कशासाठी हे चाललं आहे. 75 वर्षाची घटनेची वाटचाल, काय वाईट केलं होतं तुमचं म्हणून तुम्ही राज्यघटना मोडायला निघालात? कशासाठी तुम्हाला राज्यघटना बदलायची आहे, कोणासाठी बदलायची आहे हे सांगा. देशात एक धार्मिक वातावरण केलं गेलं राम मंदिराच्या निमित्ताने. आम्ही पण हिंदू आहोत. आम्ही दर सभांमधून सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा आम्ही चांगले हिंदू आहोत. आम्ही वेद आणि उपनिषद वाचलेले हिंदू आहोत. सिन्नरमध्ये हल्ला झाला त्यावेळी मला उशिरा सुचलं. मी जर म्हणालो असतो की ठीक आहे तुम्ही आता मला भाषण बंद पाडलं, मी भाषण बंद करतो, पण आता एवढी माणसं जमली तर चला रामरक्षा म्हणू. तर किती रामभक्तांना ते आली असती मला माहीत नाही रामरक्षा. हे राजकीय हिंदू आहेत, हे आध्यात्मिक हिंदू नाहीत. आणि राजकीय हिंदू आणि आध्यात्मिक हिंदूंचा संघर्ष 30 जानेवारी 48ला झाला, ज्या दिवशी एक आध्यात्मिक हिंदू जो रामाचं नाव घेण्यासाठी जात होता प्रार्थनेला, म्हातारा कृश शरीराचा हिंदू, म्हातारा झालेला एक हिंदू, पण ज्याच्या छातीत पोलाद होता असा एक हिंदू जात असताना, तो आध्यात्मिक हिंदू राम नाम घ्यायला जात असताना चांगल्या मनाने नथुराम नावाच्या राजकीय हिंदूंनी त्याचा खून केला. तिथून ती लढाई सुरू आहे. ही लढाई हिंदू मुस्लिम नाही, ही लढाई हिंदू ख्रिश्चन नाही, ही लढाई चांगले हिंदू विरुद्ध राजकीय हिंदू अशी ही लढाई आहे. मूळ हिंदू विरुद्ध राजकीय हिंदू अशी लढाई आहे. 1925 साली संघाची स्थापना झाली, तिथून तुमचा प्रवास सुरू होतो. आमचा मूळ धर्म हा हिंदू धर्म हजारो वर्ष चालत आला आणि तो सहिष्णू धर्म आहे. आमचा राम हा सहिष्णू राम आहे. आमचा राम सतत रागावून कोणावर तरी बाण चालवत नाही. आमचा राम सुहास्यवदनी राम आहे, राजीवलोचन राम आहे आमचा. आणि आमच्या रामाला बायको पण शेजारी असलेली चालते. तो सगळीकडे बायकोला घेऊन जातो, तो सगळीकडे लक्ष्मणाला घेऊन जातो. कुटुंबवत्सल आमचा राम. पण ते सगळं मोडायचं. मी हा मुद्दा प्रत्येक भाषणात आधी मांडला आणि आताही मांडणार की महाराष्ट्राच्या राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. गेले काही दिवस
भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तरेतल्या बाबाबुवांना बोलवत आहेत. त्यांना आपण नको आहे, आपली वारकरी संप्रदायाची परंपरा नको आहे, कारण त्यांना ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज त्यांना परवडतच नाहीत. त्यांना हे आपले इथे किती कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात, वारकरी संप्रदायातले उत्तमोत्तम हजारो कीर्तनकार आहेत, पण त्यांना न बोलवता उत्तर प्रदेशचे महाराज बाबाबुवा बोलवत आहेत. त्याचं कारण राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण करायचं. उत्तर प्रदेशमध्ये धर्माच्या राजकारणाचा जो खेळ खेळला तो आता महाराष्ट्रात खेळायचा आहे. कारण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आता जर तोडला नाही तर यांच्यासमोर गत्यंतर नाही. वल्गना कितीही करू द्या, 400 पार वगैरे. असीम तर 250, असीम थोडा उदार माणूस आहे, 250 जागा दिला. मी तर यांना 200च्या पुढे हे जाणार नाहीत, हे मी आत्ता सांगूनच टाकतो. त्याच्यासाठी महाराष्ट्रात खेळ चालला आहे 48 जागांसाठी. आणि म्हणून आपला धर्म आत्ता महाराष्ट्र धर्म आहे की आपण यांना हद्दपार केलं पाहिजे. हा आपला धर्म आहे. आता जर आपल्याला ते भगवा आमचाही भगवा आहे. आता ते परवा एकनाथ शिंदे म्हणताना मी ऐकलो, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे होते. कशाचे मावळे तुम्ही? कोणते मावळे शिवाजी महाराजांचे सुरत मार्गे गुवाहाटीला पळून गेले? अरे ते आदिलशहाला घाबरले नाही, तुम्ही अमित शहा पुढे नांगी टाकली आणि वर सांगता आम्ही मावळे. कशाचे मावळे? या टोळीच्या भारतीय जनता पक्षाचं जे हे महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचं, महाराष्ट्र धर्म बुडवण्याचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये हे एकनाथ शिंदे आणि अजितदादासुद्धा सामील आहेत. आणि म्हणून इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा सगळेच गेले पाहिजेत. यांच्यापैकी कोणालाही सहानुभूती न दाखवता महाराष्ट्राने यांचा पराभव केला पाहिजे. त्याचं कारण ज्ञानोबा ते तुकोबा ही परंपरा वाचणार की नाही हा इथला मुद्दा आहे. इथला मुद्दा असा आहे की जे येतात आणि वाह्यातपणे बोलतात तिकडचे बाबाबुवा, संताला विवेक असतो, विवेकाशिवाय संत नसतो. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका असणे की जे. संत असेल तर त्याला विवेक असायलाच पाहिजे. म्हणून यांना ज्ञानोबा ते तुकोबा नको आहेत, कारण त्यांना ते परवडत नाहीत. तुकाराम महाराज त्याच्याही पुढे जातात, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा असं म्हणणारे तुकाराम महाराज यांना परवडत नाहीत, कारण वेदाचे अर्थ यांना यांच्या सोयीने लावायचे. हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून हे जे सांस्कृतिक हे राजकीय आक्रमण समजू नका, हे राजकीय अतिक्रमण नाही, हे महाराष्ट्रावर सांस्कृतिक अतिक्रमण आहे. त्याचं कारण असं की इतिहास साक्षी आहे. 3 प्रांत आहेत जे सत्तेला आव्हान देत आलेत. लाल बाल पालपासून परंपरा आहे. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल, अर्थात पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल ही 3 राज्य जी सत्तेला आव्हान देत आली. त्यातला पंजाब आणि बंगाल ऑलरेडी गेला यांच्या हातून. आता एकदा महाराष्ट्र गेला की यांच्या सत्ता हे घरी जाणार आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रावर एवढा जोर आहे. अमित शहा 4-4 वेळा येतात, मोदीजी तर रोज मुंबईला इकडे तिकडे चालूच आहे काहीतरी रोज. का 400 पारची तुम्हाला गॅरंटी आहे ना? मग तुम्हाला एक अशोक चव्हाण का पाहिजे होते एवढ्या घाईनी? अशोक चव्हाणांचा परिणाम फक्त एका जिल्ह्याचा आहे, आमच्या शेजारचा परभणी जिल्हा. तिथे पण अशोक चव्हाणांचं कधी माणूस आला नाही. शिवसेनेत येते 25 वर्ष आणि शेजारच्या हिंगोलीत अशोक चव्हाणांची सत्ता फक्त एका जिल्ह्याची. मग त्यांना फोडण्याचा एवढा आटापिटा केला, त्याचा अर्थ आता एकेका जागेसाठी गळपटलेले आहेत, हतबल झालेले आहेत. हे जे सगळे ईडीचे गेले ना, हे सगळे राष्ट्रवादीतले, म्हणजे ओरिजिनल राष्ट्रवादीतून डुप्लिकेटमध्ये गेलेले, ओरिजिनल शिवसेनेतून डुप्लिकेटमध्ये गेलेले, याच्यातला एकही निष्कलंक नाही. म्हणून हे घाबरून गेलेत. का बरं पृथ्वीराज चव्हाण ईडीला घाबरत नाहीत? का नाहीत घाबरत? हे सगळे कलंकित आहेत. हे स्वतःला वाचवण्यासाठी गेले. हे काही विचार वगैरे घेऊन गेले नाही. हे थाप आहेत सगळ्या की आम्हाला विचार म्हणे. आता अब्दुल सत्तार हिंदुत्ववादी, आता काय ऐकावं, एक नवीनच एक. ते तर कोणत्याच वादी नाहीत, फक्त वाह्यातवादी आहेत. ते वाह्यात बोलायचं फक्त. आपल्याच कार्यक्रमाला आलेल्या लोकांना आईमाईवर शिव्या देतो तो माणूस. काय माणसं आहेत एकेकांची. ते आमच्या त्या हिंगोलीचे आमदार आहेत, काय ते संतोष, हां जे काय, हां म्हणे मी मोदीजी नाही आले तर मी जाळून घेणार आहे. लक्ष ठेवा बरं का. अशा आत्महत्येला प्रवृत्त करू नका. आणि आत्महत्या होत असेल तर रोका. आपलं काम आहे कायदेशीरदृष्ट्या. आपण कोणाचा जीव नाही जाऊ द्यायचा. काय माणसं भरलीत, काय लोक हे भरलेत. हे कुठून आले, काय आले, अचानक काय उगवले, कोणते काय झाडीन, काय डोंगर. अशाला आमदार करतो आपण. ते मतदारसंघात जाऊन विचारायला पाहिजे की कोणत्या गुणवत्तेवर ह्या माणसाला आमदार केलं तुम्ही. काय ते झाडीन, काय डोंगर आणि तेच चालल्या क्लिप वेड्यासारख्या. हा देश भैताडला आहे नुसता. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीने अजून त्याच्यात भर टाकली. हा देश इतका भैताडला आहे की केम्ब्रिजमधून शिकून आलेल्या माणसाला तो मौनी बाबा म्हणतो, आणि ज्याच्या डिग्रीचा पत्ता नाही त्याला तो विश्वगुरू म्हणतो. एवढा हा देश भैताडला. विश्वगुरू, त्यांच्या डिग्रीचाच पत्ता नाही. त्यांचे कोणी क्लासमेट भेटत नाहीत. शाळेत मी त्यांच्या शेजार होतो, कोणीच म्हणत नाही. एकही माणूस नाही सापडला भारतात जो म्हणला हो शाळेत आम्ही शेजार. एकही नाही सापडला.
एक जण सापडला तर त्याला मीडिया पुढे आणलं, तर तो म्हणला नाही नाही मी शाळा सुरू व्हायच्या आधीचा मित्र आहे म्हणला यांचा. आता काय बोलायचं सांगा, म्हणजे मी लहान असताना मित्र होतो म्हणला अगदी, ते पुन्हा नंतर कोणत्या शाळेत गेले मला माहिती नाही. काय पद्धत, काय माणसं निवडतो आपण. अरे काय माणसं पाहिली या देशाने. पंडित नेहरूसारखा तेजस्वी माणूस पाहिला. 70 साल में क्या किया, हे मोदी त्याच्यावरून ट्विट करत होते ट्विटरवरून, जे राजीव गांधींमुळे जे तंत्रज्ञान भारतात आलं. 70 साल में क्या हुआ, इतकं ढोंगीपणा. अरे 70 साल में क्या हुआ, तुम्ही जर असते ना तिथे नेहरूंच्या जागी, तुम्ही गळपटून एक दिवसात सत्ता सोडली असती. कारण काय आव्हानं होती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. संसद तिची रचनेचं आव्हान होतं, राज्यघटना तयार होत होती अजून ती तयार नव्हती, त्याचं आव्हान होतं. सरकार आणि न्यायालयाच्या रचनेचं आव्हान होतं. या देशात दारिद्र्य होतं अफाट, सुईसुद्धा बनत नव्हती या देशात. या देशात आरोग्याची अवस्था वाईट होती. आयुर्मान माणसाचं 40 आणि 45वर माणसं मरत होती त्या काळात. 50 काय ॲव्हरेज आयुर्मान होतं. ही परिस्थिती होती. शिक्षण नव्हतं, शून्य शिक्षण, साक्षरता नाही, काहीच नाही. तिथून त्या माणसांनी देश आणला. तुम्ही 1% त्यांचं केलं असतं ना तर भारत कदाचित सुखी झाला असता. 70 साल में क्या किया, तुम्ही जे बोलायला लागले नाही तेच 70 साल में किया. पहिल्याच प्रजासत्ताक दिनाला ती परेड पाहिली सगळी मोठी, आणि मग त्यांच्यावर ट्विट आलं की मोदीजींनी वो देख लिया जो नेहरूने 70 साल में किया. ती सगळी शस्त्रसामग्री ती सगळी काँग्रेसच्या काळातली होती. भयताडल्यासारखा देश झाला आहे. कोण कोणाला काय नादीला गेलं, कोण कोणाला विश्वगुरू म्हणिलं, कोण कोणाला काय पदवी दिली काही सांगता नाहीत. हे सगळं जर थांबवायचं असेल आणि हे जर थांबलं नाही तर तो प्रश्न राजकीय व्यवस्थेचा नाही. हे काही आमदार खासदार काँग्रेसचे लोक, राष्ट्रवादीचे लोक, शिवसेना यांच्या भवितव्याचा हा प्रश्न नाही. कृपा करून लक्षात घ्या, 2024 साली मतदान केंद्रावर जाताना ही लढाई मोदी शहा विरुद्ध काँग्रेस शिवसेना भाजपाशी नसून ही लढाई मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी लढाई आहे, आणि ती तशीच झाली पाहिजे. उमेदवार पाहू नका, फक्त यांना विरोध करणारा माणूस निवडून आला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आम्हाला आज मला एक वंचितच्या कार्यकर्त्याचा फोन आला होता की ते म्हणाले की ते वागळे साहेबांचं काहीतरी चालतं. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, वागळे साहेब जे बोलले ते पत्रकार म्हणून त्यांच्या स्वतंत्र गोष्टी आहे. निर्भय बनो हा त्या सगळ्यांच्या सोबत आहे ज्यांना मोदी शहांशी लढायचं आहे. आणि मला खात्री आहे की वंचितसुद्धा, मला प्रकाश आंबेडकरांची खात्री आहे, शेवटी बाबासाहेबांचं रक्त आहे. मला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरसुद्धा मोदींच्याकडे जाणार नाही, त्याची मला स्वतःला आजही खात्री आहे. तर मुद्दा असा आहे की हे जे काही सगळं चाललेलं आहे हे फक्त नेत्यांसाठी, पक्षांसाठी, उद्धव ठाकरेंसाठी, शरद पवारांसाठी वाईट चाललेलं नसून माझ्या आणि तुमच्या मुलांच्या आणि नातवांच्या दृष्टीने याकडे बघण्याची गरज आहे. कोणत्या भारतात उद्या ते राहणार आहेत? न्यूटनला हद्दपार करा, मेंडेलिफची आवर्त सारणी उडवा. विज्ञानात हे रामदेव बाबा शिकवणार आहेत का उद्या? पद्मभूषण मिळालेला शास्त्रज्ञ गोमूत्रावर संशोधन करतो, रसायनशास्त्रातला मोठा शास्त्रज्ञ. तुम्हाला त्या शास्त्रज्ञांसारखे ते मुलांचे हाल करायचे असेल तर करा. वैज्ञानिक दृष्टिकोन नसलेलं एक सरकार इथं आहे. आपल्याला माहिती आहे, दर सभेत मी ते मुद्दाम सांगतो, भारतीय राज्यघटना ही जगातली एकमेव राज्यघटना आहे जिने वैज्ञानिक दृष्टिकोन हा अंतर्भूत केलेला आहे घटनेत, जगातल्या कुठल्याही इतर ह्याच्यामध्ये कोण नाही. आणि हे काय करतात? पंतप्रधान म्हणाले सायन्स काँग्रेसमध्ये जिथे सगळे सायंटिस्ट समोर बसलेले. आता हे सगळंच आहेत, हे सायंटिस्ट पण आहेत, हे सगळं बहुरंगी अवतार यांचा जो अवतार ईश्वराचा हा 11वा, त्याला सगळ्याच कला अवगत आहेत. हे गाणं पण म्हणू शकतील, काही करू शकतील बा. त्या विज्ञान परिषदेत पंतप्रधान असं म्हणाले कि मित्रों हमारे पास प्लास्टिक सर्जरी थी. हे भाषणाची स्टाईल पण मला ते धर्मेंद्रची आठवण येते, कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा, ते स्टाईलमध्ये ती मला आठवण येते धर्मेंद्रची यांच्या भाषण. हे रेकून 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 चालतं. असं काय गरज नसते, भाषण न रेखताही चांगलं भाषण होऊ शकतं. पंतप्रधान म्हणाले मित्रों हमारे पास प्लास्टिक सर्जरी थी. आणि उदाहरण काय दिलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती शंकर पार्वती गोष्ट, की पार्वती स्नानाला आत जात होते, तिने गणपतीला सांगितलं की कोणाला येऊ देऊ नको. शंकर आले, त्यांनी ओळखलंच नाही आपला मुलगा आणि रागात त्यांनी शिरच्छेद केला. पंतप्रधान म्हणाले हमारे पास प्लास्टिक सर्जरी थी इसीलिए हाथी का मुंह चिपकाया. मग बाळ फोंडके साहेब आपले शास्त्रज्ञ, त्यांनी मग महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहिला आणि त्यांनी एकच प्रश्न विचारला. ते म्हणाले की जर प्लास्टिक सर्जरी होती, दर जे शिरच्छेद केलं होतं तेच मुंडकं का लावलं नाही, एक हत्ती का मारला त्याच्यासाठी विनाकारण. हे पंतप्रधानांच्या पातळीवरची अवस्था आहे, लक्षात घ्या. हे काय चाललंय धोकादायक, धक्कादायक, ते लक्षात घ्या. घटना तोडायची म्हणताना, घटना संपवायची म्हणताना
ती याच्यासाठी संपवायची की वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये राहता कामा नये आणि लोक पुन्हा 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 मागे पुराणात आणि अमक्या गोष्टीत गेले पाहिजेत. हे मागे नेणारे हे लोक आपल्याला पाहिजेत की पुढे नेणारे लोक पाहिजेत आपल्याला, हा खरा मुद्दा आहे. यांना सहिष्णुता नको, यांना प्रेम नको. एक उदाहरण सांगतो. परवा लातूरला सभा होती, गेलो होतो तिथे. एक मुलगा आहे जो संसदेत त्यांनी उडी मारली. लातूरचा मुलगा आहे, राहुल शिंदे नावाचा मुलगा आहे. तो बेकार होता, तो गेला आणि डायरेक्ट संसदेत उडी मारली. त्यांनी कोणाला इजा केली नाही, कोणत्या खासदाराला काही लागलं नाही, पण अर्थातच त्याला अटक झाली. राहुल शिंदेने केलेलं कृत्य हे गुन्हेगारी कृत्य आहे आणि म्हणून त्याला जी व्हायची ती योग्य शिक्षा व्हावी आम्ही असं म्हणणार नाही. कारण संसदेत उड्या मारणं उद्या अराजक येईल त्यातून. आपली ती सभागृह आहेत, आपणच त्यांना जपलं पाहिजे. तो मुद्दा नाही आमचा. त्याला काय शिक्षा करायची ते करा. त्याचे आईवडील माझ्याकडे आले, शोधत शोधत आले. मी उतरलो होतो त्या हॉटेलवर. बरेच कष्ट करून बिचारे आले. अतिशय गरीब माणसं आहेत, तिकिटाला पैसे नाही असे गरीब माणसं आहेत. गेले 1.5 वर्ष त्यांना भेटायला जायचे, मुलाला परवानगी मिळालेली, गेले 3-4 महिने, पण त्यांच्याकडे जायला पैसे नाहीत दिल्लीला. अशा स्थितीतली माणसं आहेत. मजुरी करणारी आई आणि मजुरी करणारे वडील, आणि हाही पोरगा मजुरी करत होता. मी त्याच्या आईला विचारलं की का तो काही बोलला का तुम्हाला जाताना? तो म्हणे सर तो काहीच बोलला नाही. मला आश्चर्य वाटलं, या मुलावर यांनी खुनशीपणाने अजून देशद्रोहाचा गुन्हा कसा काय नाही लावला. मला जर आश्चर्य वाटलं. आणि खुनशी आहेत, उठसूट कोणालाही देशद्रोहाचा गुन्हा लावतात, UAPA लावतात. मग त्या माऊलींनी जे सांगितलं त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की ते त्यांच्या अडचणीचं आहे. त्याचं कारण असं की हा पोरगा 12, 13, 15 वर्षाचा होता. तेव्हापासून त्याचा एकच ध्यास होता. तो म्हणायचा आई मी जाईन तर मिलिटरीमध्येच नोकरी करीन, मी या देशाच्या सैन्यातच जाईन. गरीब घरचा मुलगा, मजुरी करणारा, त्याचं स्वप्न होतं सैन्यात जाईल. त्यांनी 3 वेळा सैन्याची परीक्षा दिली आणि तो पास होऊ शकला नाही. हे त्याचं वैमनस्य होतं, हे त्याचं वैफल्य होतं जे आढळलं. आणि त्यांनी उडी मारली. मला लक्षात आलं की यांना देशद्रोहाचा गुन्हा लावता येणार नाही, कारण रेकॉर्ड हे सिद्ध करेल की हा जर मिलिटरीत जाऊ इच्छित होता, हा कसा देशद्रोही, हा तर देशप्रेमी आहे. पण माझ्या मनात एक विचार आला की इथे जर मोदींच्या आणि शहांच्या ऐवजी जर इथे नेहरू किंवा लालबहादूर शास्त्री असते तर काय झालं असतं. त्यांनी या मुलाला बोलवलं असतं आणि प्रेमाने हात त्याच्या पाठीवरून ठेवून विचारलं असतं, बाळा तुझं दुःख काय ते आम्हाला सांग. त्याच्यासाठी प्रेम लागतं, जे मोदी शहांना कोणीच शिकवलेलं नाही कधी. तो तिथे का आला, त्याला तिथे यायला जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही खोटं आश्वासन दिलं देशाला 2014ला की दरवर्षी 2 करोड जॉब तयार करणार. तसं झालं असतं आज 20 कोटी रोजगार तयार झाला असता तर तो पोरगा तिथे आला नसता. हे तुमचं पाप आहे. पकडला गेलाय तो, पण ह्या देशातले हे युवक, करोडो युवक, या सगळ्यांना तुम्ही दिशाभूल केली खोटं सांगून की 2 कोटी रोजगार तयार करणार. प्रत्यक्षात 20 लाखसुद्धा रोजगार तयार झाले की नाही याचं कोणतंही उत्तर यांच्याकडे. त्यामुळे हे जे चाललेलं आहे टोकाचा, 2च गोष्टी आहेत यांच्याकडे, तिसरी गोष्ट नाही. एक आहे तो भंपक राष्ट्रवाद जो आसिमनी सांगितला की राष्ट्रपित्याला मारलं, राष्ट्रगीताला विरोध केला, राष्ट्रध्वजाला विरोध केला, आणि हे आत्ता आपल्याला राष्ट्रध्वज हर घर तिरंगा, हा पहिला त्यांचा भंपक राष्ट्रवाद जो पुलवामामध्ये उघड झाला. पुलवामामध्ये त्यांच्याच पक्षाचे राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांनी यांचा बुरखा फाडला आणि राज्यपालांनी सांगितलं त्या सत्यपाल मलिकांनी की विमानं दिली नाही यांनी म्हणून आपले सैनिक मारले. सैनिक जर रस्त्यावरून नाही तर विमानाने आले असते ते सैनिक वाचले असते. त्याचा बुरखा फाश झाला. आणि दुसरा हा सतत 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 रुजवला जाणार धर्मवाद. सोलापूरला एक प्राध्यापक आहेत, ते सकाळी बायकोसह फिरायला गेले होते. तिथं त्यांना एका टोळक्याने गाठलं. हे सोलापूरमध्ये घडलं. आणि त्यांना सक्तीने जय श्रीराम म्हणा नाही तर मारून टाकू असं सांगितलं. जय श्रीराम म्हणा नाही तर मारून टाकू. मला त्यांचा फोन आला. मला आधी वाटलं की हे काय मुस्लिम वगैरे आहेत का. ते मुस्लिम नव्हते, तो एक ब्राह्मण प्राध्यापक आहे. त्याला धरून सांगितलं की तू जय श्रीराम म्हणा नाही तर मारू रस्त्यात. हा कोणता उन्माद आहे. आमचे पूर्वज पहिल्यापासून रामराम म्हणत आले. तुम्ही काय शिकवता आम्हाला जय श्रीराम. जय श्रीराम हा राजकीय नारा आहे, रामराम हा खरा नारा आहे. आणि या देशात हिंदूंना सगळी मुभा आहे. 33 कोटी देव आहेत त्यांचे. रामाला नाही तर कोणी कृष्णाला करेल. ते आलं होतं, मी राम भक्त तुम्ही पण व्हा. का मी कृष्ण भक्त झालोत नाही चालत का. तुम्ही अडवताय का मला. 33 कोटी देवांचा पर्याय आहे. असा हा विशाल हिंदू धर्म आहे. आणि इथं देवावर श्रद्धा नसलेला नास्तिकसुद्धा हिंदू धर्मात राहू शकतो, चारवाक इथे होऊ शकतो. हा हिंदू धर्म आहे. त्याचं हे गलिच्छ पातळीवरती नेऊन राजकीयकरण हे करतायत. जय श्रीराम हा राजकीय नारा यांच्यामुळे तयार झाला, हे मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. हा जो धर्मवाद आणि हा जो भंपक राष्ट्रवाद
हा याच्यासाठी आहे की यांचं आर्थिक पातळीवर संपूर्ण विफलता आहे. मोदी सरकार हे आर्थिक पातळीवर संपूर्णतः फेल गेलेलं सरकार आहे. आणि मी त्याच्यात आकडेवारी सांगणार आहे, कारण आकडेवारी आपण ऐकली पाहिजे, बरोबर आहे की नाही? आकडेवारी नाही ऐकली तर आपल्याला कळत नाही काय चाललं आहे, म्हणून ती पण ऐकली पाहिजे. त्याच्या जोडीला एक व्यक्तिवाद आहे. सगळीकडे मीच, कुठेही गेलो तर मीच. रेल्वे स्टेशनवर मोदी, बसस्टँडवर मोदी, विमानतळावर मोदी, सगळीकडे. एखाद्या बिचारा नगरसेवकांनी सुलभ शौचालय बांधलं तिथेही यांचाच फोटो. तिथे तरी नगरसेवकाचा टाकू द्या, त्यांनी बिचाऱ्यांनी केली मेहनत, करू द्या ना त्याला थोडं. सगळीकडे यांचे फोटो. चांद्रयान असो का क्रिकेट, इकडे ते हजर मोदीची. अनेक गोष्टी सांगता येतील. नेहमी प्रश्न असतो यांचा, गांधींचंच नाव सगळीकडे का, नेहरूंचंच नाव सगळीकडे का? मग काय गोळवलकर आणि हेडगेवारांचं देतील का? कोणाचं नाव देतील? देश जोडणाऱ्यांचं नाव देतील का देश तोडणाऱ्यांचं नाव देतील? आणि ती जी नावं दिली ती लोकांनी दिली आहे. ते गांधींनी नाही स्वतः नाव दिलं, नेहरूंनी नाही स्वतः नाव दिलं. ते तुमच्यासारखे नव्हते, सरदार पटेलांच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःचंच नाव दिलं, मोदी स्टेडियम म्हणे. तुमच्यासारखे ते नव्हते, त्यांची नावं लोकांनी दिली. तुम्हाला खात्री होती की आपल्यानंतर लोक नाव देणार नाहीत, नाव ठेवतील, म्हणून तुम्ही तुमचं स्टेडियमचं नाव देऊन टाकलं त्याला. टोकाचा व्यक्तिवाद, अत्यंत हिणकस व्यक्तिवाद. म्हणतात ती काँग्रेसची घराणेशाही आहे, मग म्हणतात ना. आत्ता माझ्याकडे एक व्हॉट्सॲपवर आलं आहे, काँग्रेसची घराणेशाही पण यांना सांगतो आणि यांची सांगतो. यांची पण काल जे 20 लोकांना तिकीट वाटप झालं त्याच्यामध्ये संजय धोत्रे यांचे पुत्र अनूप धोत्रे, वेदप्रकाश गोयल यांचे पुत्र पियुष गोयल, एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे, विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित, राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र रणजितसिंह नाईक, असे 8 जण आहेत 20मध्ये घराणेशाहीचे. तुम्ही काँग्रेसला म्हणता घराणेशाही? काँग्रेसची घराणेशाही काय समजलं आहे का तुम्हाला? काँग्रेसची घराणेशाही सांगतो तुम्हाला काय आहे. पंडित नेहरूंची आई स्वरूपा राणी, स्वातंत्र्य चळवळीत लाठी हल्ला झाला त्यांच्यावर, लाला लजपत रायांसारखा, त्यात त्या गेल्या. ती घराणेशाही आहे. त्या नेहरू घराण्याची घराणेशाही अशी आहे की या घरातला प्रत्येक माणूस जेलमध्ये गेला आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले नेहरू 9.5 वर्ष जेलमध्ये होते. त्यांची मुलगी इंदिरा गांधी जेलमध्ये होती. त्यांची बायको कमला नेहरू जेलमध्ये होत्या. त्यांच्या दोन्ही बहिणी विजयलक्ष्मी पंडित आणि दुसऱ्या, मला नाव नाही आठवते त्यांचं, त्या दोघी जेलमध्ये होत्या. इंदिरा गांधींचा नवरा, म्हणजे होऊ घातलेला नवरासुद्धा, ते पण फिरोज गांधी पण जेलमध्ये गेलेत त्या काळात. ही घराणेशाही आहे, ही त्यागाची घराणेशाही आहे. काय म्हणतात घराणेशाही? पंडित नेहरू हयात असताना इंदिरा गांधींना खासदार केलं होतं का? नाही झाल्या. इंदिरा गांधी, मणिबेन पटेल खासदार झाल्या, सरदार पटेलांची मुलगी, पण नेहरूंनी स्वतःची मुलगी नव्हती खासदार केली हयातीत. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर दोन्ही मुलं नाही हयातीत खासदार केली स्वतःची. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी झाले, राजीव गांधींनी पण बायको किंवा मुलगी स्वतःची केली नव्हती. या लोकांना ज्यांनी देशासाठी गोळ्या खाल्ल्या त्यांना घराणेशाही म्हणायचं हे भंपक प्रकार हा. आणि तुमच्याकडे काय चाललं आता? मी तर ऐकलं सुधीर भाऊंचं पण पुढची जनरेशन तयार आहे म्हणून कळलं मला. निवडणूक लढवणार आहेत बल्लार शहामधून, असं कळलं मला. हे खासदाराचं बरोबर आहे का चूक आहे? चूक असलं सांगत जाऊ, तुमचा हक्क आहे वा सांगायचं. मला कित्येकदा चंद्रपूरमधल्या गोष्टी माहिती नसतील, तुम्ही सांगा. आणि इतरांची घराणेशाही. आणि जय शहा काय दिवे लावून क्रिकेटचा अध्यक्ष झाला BCCIचा? त्यांनी हातात क्रिकेटची बॅट धरलेली नाही. असा जय शहा कशाच्या भरोशावर होतो BCCIचा अध्यक्ष? पण दुसऱ्यांवरती बोलत राहायचं, सतत दुसऱ्यांवरती बोलत राहायचं, चुका करत राहायच्या, चुकांवर चुका, चुकांवर चुका. करोनाचा काळ आठवा. या देशातले मजूर पायपीट होऊन मेले, महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशापर्यंत चालत गेले, त्यांची मुलं गेली रस्त्यात. करोनाचा काळ आठवा. काही एवढी घाई नव्हती. त्या शेख हसीना शेजारच्या बांगलादेशच्या, त्यांनी 3 दिवसाची मुदत दिली आणि 3 दिवसांनी लॉकडाऊन केलं, काही बिघडलं नसतं. पण हौस रात्री 8ला येऊन सांगण्याची, आज 12 के बाद पुरा देश बंद होगा. अरे ते भोगलं, त्या मजुरांनी भोगलं. संकट काळात सुद्धा फक्त राजकारण करायचं हे मोदींनी हा आदर्श घालून दिला त्या काळात. तुम्हाला आठवतं आहे तबलिगी जमातमुळे म्हणाले की कोरोना वाढला, मुस्लिम समाजाला म्हणाले. तुम्ही तिथे ट्रम्पचा कार्यक्रम केला त्याच्यामुळे नाही कोरोना वाढला. जर विमानं वेळेत बंद केली असती बाहेरून येणारी तर कोरोना वाढला नसता. तुम्ही ती केली नाही, त्याचं कारण तुम्हाला ट्रम्पचा कार्यक्रम करायचा होता अहमदाबादला, म्हणून तुम्ही ती केली नाही. कोरोना वाढला तुमच्यामुळे वाढला.
त्या कोरोनातले लॉकडाऊनचे नंतरचे सगळे प्रकार आपण ते पाहिलेलेच सगळे. विमानं जर वेळेत बंद केली असती तर कदाचित हे घडलं नसतं, पण ते केलं नाही आणि त्यातून कोरोनामध्ये भारतामध्ये हॅवॉक अशा प्रकारचा झाला की माणसं चालत सुटली, कुठूनही गेली. त्या माणसांचे हाल कोणी बघवत नव्हते असे हाल झाले. अनेकांनी रस्त्यात आपल्यासारख्या माणसांनी त्यांना अन्न पाणी दिलं. हे सगळं आहेच, पण याच्या मागचं अर्थकारण नीट समजून घ्या, ते फार महत्त्वाचं आहे. तुमचा माझा देश कुठे चालला आहे ते समजून घ्या. 50 लाख कोटींचं कर्ज होतं मनमोहन सिंगांनी सोडलं तेव्हा, आज 210 लाख कोटींचं कर्ज आपल्यावर आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावरचं कर्ज 4 पट वाढलेलं आहे. या सभेत आत्ता जी माणसं इथं बसलेली आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावर मोदींनी 1,60,000चं कर्ज करून ठेवलं आहे. आणि आता इथपर्यंत आलं की IMF सारखी एक आंतरराष्ट्रीय संस्था आत्ता सांगते आहे की कदाचित तुमच्या GDPपेक्षा म्हणजे तुमच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा तुमचं कर्ज वाढत जाईल अशा अवस्थेत आहेत. आता रोका, थांबवा. कशासाठी हे कर्ज होत आहे? एवढा GST वसूल होतो, एवढा टॅक्स वसूल होतो, इन्कम टॅक्स वसूल होतो, पुन्हा नेहरूंच्या कंपन्या पण विकणं चालू आहे, तरीही कशासाठी पैसा कमी पडतो यांना? तो ह्या जाहिरातबाजीसाठी, ताडोबा महोत्सवासारख्या मोदींचे याच्यापेक्षा मोठे मोठे आहेत आणि त्याच्यात आपला हा पैसा वाया घातला जातो आहे. लक्षात घ्या, हे अर्थकारण खूप गंभीर वळणावर आहे भारताचं, हे लक्षात घ्या. स्वच्छ भारत अभियान तुम्ही ऐकलं होतं 2014ला. स्वच्छ भारत अभियान केवढा गाजावाजा झाला. या स्वच्छ भारत अभियानावर आत्तापर्यंत 70,000 कोटीचा खर्च झाला आहे. भारत कुठेही स्वच्छ झाला नाही. दिसला कुठं स्वच्छ? खेड्यापाड्यात काही दिसते तुम्हाला परिणामकारकता? काही नाही. या 70,000 मधले 5,000 कोटी हे फक्त जाहिरातींवर खर्च झाले मोदीजींच्या. तुम्हाला ते आठवतं ते असं हातात झाडू घेऊन इकडे तिकडे फिरायचे? ती फार हौस आहे बा, कुठे कुठे फिरतात, काय करतात. ते परवा राम मंदिर झालं तेव्हा पण ते काय नुसते कॅमेरे किती 25-30 लावतात आणि एकटेच फिरत राहतात कॉरिडॉर, दुसरा कोणी दिसायला नाही पाहिजे. तशी वेड्यासारखं दिसतो, म्हणजे काय उगाचच फिरतायत वाटलं मला. ते कुठे फिरतायत काय कळत नाही. तर ते आणि ते VIP हँगरला लावलेलं असतं विमान त्यांचं, त्याच्यासमोर कोणीच नसतं, कंपाऊंड वॉल असते, पण तिथे पण असं हात करतात विमान. कोणाला पाहून करतात काय माहिती, कळतच नाही काय. मी तर लोकांना म्हणलं की बाबा न जाऊन चेक करा की रामाचीच मूर्ती बसवली नाही, एकदा पाहून या. म्हणजे दुसऱ्या दिवशी भलतंच काहीतरी दिसायचं, रुद्राक्षाच्या माळा बिळा वगैरे असल्या. 70,000 कोटी या माणसांनी घालवले स्वच्छ भारतवर. त्याचा कोणताही हिशेब आत्ता देशाला माहीत नाही. योगींनी दावा केला की उत्तर प्रदेश म्हणे 100% स्वच्छ झाला. आता याच्यावर लहान मुलं पण हसतील शाळेतली. उत्तर प्रदेश म्हणे 100% स्वच्छ झाला असा योगींनी दावा केला. नमामि गंगे तुम्हाला माहिती आहे, 22,500 कोटी पाण्यात गेलेत गंगेच्या, गंगा शुद्ध झाली नाही. आणि पहिल्या 2 वर्षानंतर मोदीजी त्याच्यावर बोलायला तयार नाहीत. नमामि गंगे आता बोलत नाहीत, स्वच्छ भारत अभियान बोलत नाहीत. नुसत्या चमकोगिरी करण्यासाठी योजना करायच्या आणि आर्थिकदृष्ट्या आपल्याला खड्ड्यात घालायचं. एक अभियान यांचं होतं, बेटी बचाओ बेटी बढाओ. बरोबर आहे. या बेटी बचाओ बेटी बढाओमध्ये 450 कोटीचा खर्च झाला. आणि सगळ्यात शेमफोल म्हणजे लाज वाटावी सरकारला अशी गोष्ट अशी आहे की 450 कोटीतला 360 कोटी रुपये जाहिरातीवर झालेला खर्च आहे. 450 कोटीतला 380% खर्च हा बेटी बचाओ बेटी बढाओमध्ये फक्त हा एवढ्याचसाठी झाला. याच्यात कदाचित अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळता आल्या असतात. जाहिरातबाजीवरचा एकूण मोदींचा खर्च 7,000 कोटीचा आहे, जे तुमच्या माझ्या घामाचे पैसे आहेत. आणि जे इन्कम टॅक्स भरतात त्यांनी फक्त शेखी मिरू नये की आम्ही फक्त टॅक्स भरतो. या देशातल्या गरीबातला गरीब माणूससुद्धा काड्याची पेटी विकत घेतानासुद्धा त्याच्यावरती टॅक्स भरत असतो, GST. आणि म्हणून ह्या श्रमिकांचे ते पैसे आहेत, या कष्टकऱ्यांचे ते पैसे आहेत जे तुम्ही 18% GSTमध्ये घेतले आणि अशा रीतीने घालवले. 7,000 कोटीचा खर्च झाला. मनमोहन सिंगांनी जाहिरातीवर खर्च केला नाही, पण मनमोहन सिंगांनी लोकांची दिशा बदलेल असे 6 कायदे आणले. मी मगाशी वनाधिकाराचं बोललो. मनमोहन सिंगांनी आणलेली क्रांतिकारक अशी योजना दुसरी म्हणजे अन्न सुरक्षा, ज्याच्यामध्ये कोणी उपाशी राहणार नाही, कोणी उपाशी राहणार नाही. ती आज मोदी सरकारला चालवावी लागते. हे फक्त नावं बदलतात. म्हणजे महात्मा गांधी काढायचं आणि दीनदयाल उपाध्यायकडून स्वतःच्या नावावर फिरवायचं, याशिवाय वेगळं काही करत नाहीत मोदी. अन्न सुरक्षा योजना चालवावी लागली, मनमोहन सिंगांची योजना होती. 8वा मनरेगा. पहिल्या भाषणात मनरेगा किती चांगली योजना आहे, मागेल त्याला काम आणि हक्काचं काम, नुसते खात्यात पैसे टाकून नाही. हक्काचं काम, जो शारीरिक श्रम करू इच्छितो त्याला जगण्याची हमी, कामाची हमी म्हणजे मनरेगा. आपल्या महाराष्ट्राची योजना विसपागेंच्या काळापासून तयार झाली.
तीच पुढे 71च्या दुष्काळात ती तयार झाली होती आणि तीच पुढे आता दिल्लीला गेली होती. मनमोहन सिंगांनी आणली मनरेगा. पंतप्रधान पहिल्या बजेटमध्ये म्हणाले होते, इसको तो मैं काँग्रेस का स्मारक बनाऊंगा. कोणाचं स्मारक बनलं? तुम्हाला 2-2, 3-3 पट जास्त पैसे द्यावे लागले त्या योजनेला. GST मनमोहन सिंगांचा, यांनी मुख्यमंत्री असताना कडाडून विरोध केला होता. गुजरातचे मुख्यमंत्री होते GSTला, तो मनमोहन सिंगांनी आणला. आता त्याच GSTच्या आधारे यांचं राज्य चाललं आहे. भूमी अधिग्रहण मनमोहन सिंगांनी आणलं. आज हे जे गडकरींचे तथाकथित विकास दिसतात, गडकरी जे सांगतात एवढ्या दिवसात तेवढं झालं आणि तेवढ्या दिवसात एवढं झालं, त्याचं मूळ कारण हा कायदा आहे की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 4 पट मोबदला देऊन भूमी संपादनाचा विषय संपवला मनमोहन सिंगांनी. आम्हीच आंदोलनं केलेली आहेत अनेक ठिकाणी, लोकांना पैसे मिळत नाहीत जमिनीचे म्हणून. अनेक SEZ झालं, अनेक आंदोलनं झाली, आम्ही केलेली आहेत ती. त्यावेळेस लोकांना पैसे मिळत नव्हते. आता मनमोहन सिंगांनी 4 पट पैसे दिले. तो कायदा शेतकऱ्याचा भाग्य बदलवणार ठरला, कारण जमीन नाही तर बेमोल भावात जात होते. सेक्शन 4ची नोटीस देऊन कधी पण सरकार अक्वायर करत होतं, ते मनमोहन सिंगांनी थांबवलं. मनमोहन सिंगांचा 4था कायदा RTI, माहितीचा अधिकार, हे यांनी तर संपवला माहितीचा अधिकार. आयुक्तांच्या भरतीपासून सगळं स्वतःकडे घेतलं आणि माहिती अधिकार यांनी संपवला. तो RTI मनमोहन सिंगांनी दिला भारताला. आणि राईट टू एज्युकेशन, आपली भूमी कर्मवीर भाऊराव पाटलांपासून ते सावित्रीबाईंपर्यंत, ज्योतिबांपर्यंत, महर्षी कर्वेंपर्यंत अशा लोकांची भूमी आहे ज्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं, शिक्षण सुरू केलं. पण त्या सगळ्यांचं स्वप्न मात्र डॉक्टर मनमोहन सिंगांनी पूर्ण केलं. राईट टू एज्युकेशन अर्थात सक्तीचं शिक्षण हा कायदा करून त्यांनी पूर्ण केला. मला मोदी आणि शहांच्या साजिंद्यांना विचारायचं आहे, हे 6 कायदे मी सांगितले, आणखी पण आहेत, त्याच्यावरती बोलत नाही. पण हे तुमचे ह्या आत्ताच्या तुमच्या नमामि गंगे, स्वच्छ भारत आणि हे कायदे, आणि याच्यात तुम्ही सांगा की मूलभूत काम तुम्ही काय केलं. भारतीय जनता पक्षाने सांगावं की या भारताच्या संसदेने कोणता असा एक कायदा केला जो सामान्य माणसाचं जीवन बदलवून ठरला. एक कायदा सांगा, तो सांगता येणार नाही. उलट विध्वंस केला, त्या संसदेत राडा केला, त्या संसदेतली लोकशाही संपवली. एकाच दिवशी 150 खासदार निलंबित होण्याचा रेकॉर्ड झाला, जो कधी झालं नव्हतं भारताच्या इतिहासात, भारताच्या लोकशाहीत. राहुल गांधींचं विरोधी पक्षनेतेपद जावं म्हणून खटपटी केल्या, झोपलेला तो पिटिशनर जागा केला. सुरत कोर्टनी बरोबर 2 वर्षाची शिक्षा दिली. मग गुजरात कोर्टनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि मग ओम बिर्लांनी तात्काळ जसं काही दुसरं काम नाही असं करून त्यांना पटकन खासदार घेऊन काढलं आणि त्यांना विरोधी पक्षनेता पण आणि त्यांचा बंगला पण काढून घेतला. इतके हे असहिष्णू लोक आहेत. भारतीय परंपरेचा लवलेश यांच्यात नाही. जी सहिष्णुता, उदारपणा भारतीय राजकारणात होता, यांच्यात तो लवलेश नाही. पण घेताना मात्र काय होती घोषणा 2014ला, छत्रपतींचा आशीर्वाद. अरे छत्रपतींचा आशीर्वाद त्याला मिळत असतो जो मणिपूरमध्ये 2 नग्न भगिनींची धिंड हजारोचा समाज काढतो, त्याच्यावर बोलायला तयार होत नाही, त्याला मिळत असतो का छत्रपतींचा आशीर्वाद. उन्नावमध्ये महिलेवर बलात्कार होतो, त्याला असतो छत्रपतींचा आशीर्वाद. छत्रपतींचं नाव घेऊ नका, ती तुमची लायकीच नाही आहे. छत्रपतींचं नाव घेऊ नका. छत्रपती म्हणजे अशीच आमुची आई असती बदले छत्रपती, कल्याणच्या सुभेदाराची सून म्हणजे छत्रपती. तुमची योग्यता तरी आहे का त्या माणसाचं नाव घेण्याची. पण सगळीकडे तशाच पद्धतीचा प्रचार, मोठमोठी नावं घ्यायची आणि देशात जे काय चाललं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मोदींना कळत नाही महागाई काय लेवल, काय पातळी गाठली महागाईने. 66 रुपये होतं पेट्रोल मनमोहन सिंगांनी सोडलं तेव्हा, आज 107 रुपये पेट्रोल आहे. डिझेलची वाढ झालेली आहे, डिझेलमध्ये मोठी भाववाढ झाली, दुपटीच्या वर डिझेल गेलेला आहे. गॅस जो 400ला होता तो आता 1100 रुपयाला झाला आहे. ही महागाई दिसत नाही यांना. जी माणसं पिसतात या महागाईने ती तुम्हाला दिसत नाहीत. शेतकऱ्यांचं आयुष्य तुम्हाला दिसत नाही. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न तुम्हाला दिसत नाही. 257 शेतकऱ्यांनी, एकट्या बीड जिल्ह्यातल्या 257 शेतकऱ्यांनी मागच्या एका वर्षात 2023चं आयुष्य संपवलं. इथे यांचं नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू होतं. शेजारच्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यात एकाच आठवड्यात 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्या यांना दिसत नाहीत. संसदेमध्ये जेव्हा त्या भागवत कराडांनी सांगितलं, अर्थराज्यमंत्री आपले महाराष्ट्राचे, त्यांनी सांगितलं की 14 लाख कोटीची करमाफी कॉर्पोरेट कंपन्यांना दिलेली आहे. म्हणजे अदानीसारख्या लोकांना 14 लाख कोटी माफ केला आहे, कर्जमाफी दिली आहे त्यांना. त्यांची कर्ज बँकांनी बुडवली आणि बँकांनी लाच सोडली अक्षरशः. SBI, तुमच्या माझ्यासारखे अनेक लोक त्याच्यात पैसे, इथे अनेक पेन्शनर बसलेले आहेत आणि त्यांनी भरोशाने पेन्शनचं खातं SBIमध्ये ठेवलेलं आहे. त्या SBIनी, स्टेट बँकेने एवढी लाच सोडली की सगळा डेटा असताना त्यांनी सांगितलं 4 महिने डेटा देता येणार नाही इलेक्ट्रल बॉन्डचा, कारण त्यांना भीती होती की आपल्या मालकाला थेट धक्का लागेल, याच्यातून सत्य उघड होईल. SBIनी इतकी विकलंय स्वतःला मोदी शहांना की जी आमची बँक होती, पेन्शनर लोकांची बँक होती, तिने सगळी लाच सोडून
सुप्रीम कोर्टमध्ये ॲफिडेविट दिलं की 4 महिने डेटा, मग सुप्रीम कोर्टने दणका दिल्यावर मग 1 दिवसात डेटा दिला. आमच्या व्यवस्था विकल्या गेलेल्या आहेत, आमच्या व्यवस्थांवर अतिक्रमण झालेलं आहे आणि मोदी शहा हे 2च लोक देशात स्वतंत्र आहेत, बाकी आपण सगळे पारतंत्र्यातले नागरिक झालो आहे, लक्षात घ्या. आपला बँका पारतंत्र्यात आहेत, आपल्या संस्था पारतंत्र्यात आहेत. शेतकऱ्यांसाठी पुन्हा सांगतो 14 लाख कोटीची कर्जमाफी केल्याचं सांगितलं. गुजरातचा एक RTI ॲक्टिव्हिस्ट यांनी RBIकडून माहिती मागवली, त्याला RBIने सांगितलं 25 लाख कोटीची कर्जमाफी दिली आहे. म्हणजे संसदेमध्ये 11 लाख कोटींनी कमीनी सांगण्यात आला आकडा. हा संसदेचा अपमान आहे आणि हा आमच्या लोकशाहीचा अपमान आहे, हा तुमचा माझा अपमान आहे. ज्यांनी मतं देऊन तिथे मतं पाठवली, खासदार कोणी त्याच्यावर बोलायला तयार नाही. आपण मत दिलेली मंडळी इथे आहे, आपल्या लोकप्रतिनिधींना काय किंमत आहे हे त्यातून कळलं. 11 लाख कोटी संसदेत खोटं बोललं गेलं आणि त्याच्या पुढची दुःखद गोष्ट आहे, ती गोष्ट फार लागणारी आहे मनाला. त्याच स्टेटमेंटमध्ये भागवत कराडांनी असं सांगितलं की शेतकऱ्याला मात्र 1 रुपयाचीही कर्जमाफी केंद्र सरकारने दिलेली नाही. 70% शेतकरी या देशातले, हा देश कृषीप्रधान आहे, हा देश शेतीवर चालतो, त्या शेतकऱ्याला मात्र आत्महत्या त्याच्या नशिबीत आणि त्याला कर्जमाफी नाही. आणि कर्जमाफी तर सोडाच, ते काय ते भीक लागली नाही शेतकऱ्यांना, शेतकरी करतील काय ते अदानीला पाहिजे तेवढी भीक द्या, तो तुमचा लाडका आहे. प्रत्येक दौऱ्यात अदानी असतो पंतप्रधानांच्या सोबत, आधी तरी जातो, नंतर तरी जातो, करार करतो, सगळी भरणी चालली त्याची. आणि लोक म्हणतात म्हणे मोदीजींना काय परिवार आहे का काय, कशासाठी पैसे खातील. लोक फार भोळे असतात. मला असं वाटायचं काय खरंच आहे हे म्हणतात ते, ह्यांना काय परिवार नाही काय नाही कशासाठी. पण मी काय व्हॉट्सॲपने माझे डोळे उघडले, एक व्हॉट्सॲप मेसेज आला, त्याच्यात म्हणलं होतं की गब्बर सिंगाचं तरी कुठं लग्न झालं होतं, तो कोणासाठी कमावतो असं तरी. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. शेतीमालाला भाव नाही. सोयाबीन उत्पादन इकडे होत असेल, सोयाबीन 4300च्या भावावर आहे. जे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा एवढाच भाव होता. म्हणजे 10 वर्ष सोयाबीनचा भाव आता 4300चा तो पहिल्या पदावर आला. मध्ये ते 9-9.5 हजारपर्यंत गेलं होतं. पण जास्त पीक झालं की निर्यात बंदी करायची आणि वाटलं तेव्हा आयात करायची. कुठलंही धोरण नाही, आणि जे आहे ते व्यापाऱ्यांचं धोरण, शेतकऱ्यांच्या हिताचं कोणतंही धोरण नाही. हे धोरण करून आज सोयाबीन त्या भावाला जेव्हा हे पंतप्रधान झाले होते त्या दिवशी होतं. म्हणजे 10 वर्षापूर्वी सोयाबीनचा भाव जो होता तोच आज आहे. पण जे शेतीसाठी लागतं, खत लागतं, औषध लागतं, बियाणं लागतं, या सगळ्यांचे भाव मात्र तिप्पट वाढलेले आहेत. आणि लाज वाटत नाही यांना की या कारणामुळे शेतकरी आत्महत्या करतो, त्याच्यावर कोणताही उपाय शोधण्यासाठी यांना काहीही वाटत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर उपाय शोधण्यासाठी 10 वर्षात मोदींनी एक साधी कमिटीसुद्धा बसवली नाही. आणि ना ते कधी फडणवीसांना वाटलं, ना ते कधी शिंदेंना वाटलं, ना ते कधी अजितदादांना वाटलं. ही अवस्था या देशातल्या शेतकऱ्याची. पूर्णतः जी महात्मा फुलेंनी वर्णन केलं शेतकऱ्यांचं आसूड, ते पुस्तक घेऊन वाचा, तुमच्या लक्षात येईल आज शेतकऱ्याची तीच अवस्था पूर्ण झाली. आणि म्हणून त्या गुलामगिरीतून जर मुक्त व्हायचं असेल तर यांना सत्तेतून हकलणं याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, हे लक्षात घ्या. म्हणून ही सगळी कळकळ, म्हणून ही सगळी तळमळ आहे. अनेक भ्रष्टाचारावर बोलत होते, ना खाऊंगा, त्याच्या पुढची घोषणा होती ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वाले हरे को भाजपा में लाऊंगा, अशी घोषणा होती. 70,000 कोटीचा आरोप तुम्ही केला अजितदादांवर, नरेंद्र मोदींनी स्वतः केला होता. 70,000 करोड का घपला, नॅचरली करप्ट पार्टी, आठवा ते सगळं. 3 दिवसात अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. हे कोणतं बक्षीस आहे? 70,000 कोटीचा घोटाळा उपमुख्यमंत्री पदाचं बक्षीस असेल तर सगळे मिळून करू आपण 70,000 कोटीचा घोटाळा, चांगली गोष्ट आहे. आपण उपमुख्यमंत्री होऊन जाऊ थेट. आणि ते दादा म्हणे काकांनी अन्याय केला माझ्या. आता हे जन्मले तसे मंत्री आहेच आहेत, 2-3 वेळा उपमुख्यमंत्री झाले. आता जर अन्याय असेल तर मी म्हणलं बा असा अन्याय करणारा काका प्रत्येकाला मिळो, कल्याण आहे त्याच्यात. कुठला अन्याय झाला तुमच्यावर? पण ते असं म्हणले की अन्याय झाला वगैरे वगैरे. प्रताप सरनाईक असोत, नारायण राणे असोत, हसन मुश्रीफ असोत, छगन भुजबळ असोत, कोणी असोत, ह्या सगळ्यांनी जेव्हा भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्रपक्षात गेले तेव्हा यांच्या चौकशा बंद झाल्या. 21 जणांची यादी आहे. चमत्कारिक गोष्टी असू द्या, नंतर घेऊ, आत्ता काही लागणार नाही मला. तो चमत्कारिक गोष्टी, हसन मुश्रीफांचा वकील म्हणला की मला यांची केसच आठवत नाही म्हणे. शंखपुष्पी द्या वकिलाला, आठवण येईल थोडी.
नारायण राणेंचा वकील म्हणला फाईल हरवली, फाईल हरवते यांची. ही ईडी जिने लोकांना त्रास दिला, शेजारच्या अनिल देशमुखांना विचारा काय त्रास दिला. अनिल देशमुखांवर दावा म्हणजे आरोप केला होता 100 कोटींचा. हायकोर्टाने विचारलं की ही फॅन्सी फिगर आहे, खरी फिगर सांगा. तेव्हा यांनी सांगितलं 1.71 कोटी, 1,71,00,000 हे त्यांनी सांगितलं. आणि तेव्हा त्याच्यावरही हायकोर्टने जेव्हा विचारलं की याचा पुरावा आहे का, त्याचा पुरावा त्यांनी ॲफिडेविटवर, शपथपत्रावर ईडीने सांगितलं आमच्याकडे एकही पुरावा नाही, हिअरसे म्हणजे सांगोवागी याच्यावर आम्ही आरोप केला होता. तिथं त्यांना हायमास दिवे लावून झोपू दिलं जायचं नाही. अनिल देशमुखांना BP शुगर असलेला माणूस रात्रभर झोपू नये यासाठी असे दिवे लावून ठेवायचे. पेपर त्यांना मिळू द्यायचा नाही. सगळ्या प्रकारचे हाल केले त्यांचे. कशासाठी? का? केवळ आणि केवळ सरकार अडचणीत यावं. सत्यता 1% नाही. संजय राऊतांची केस काय? संजय राऊतांनी स्वतःच्या भावाकडून चेकनी 50 लाख रुपये उसने घेतले होते आणि ते परतही केले. राज्यसभेत 3दा अफिडेविट दिलं त्यांनी, 3दा ते राज्यसभेचे सदस्य आले. त्या अफिडेविटमध्ये ह्याची नोंद आहे. तो काही काळा पैसा नव्हता. पण मग भावाच्या आणि कुठल्या तरी कंपनीचा बादरायण संबंध लावला आणि संजय राऊतांना अटक केली. त्यांना जामीन देताना हायकोर्ट म्हणलं की अटक करण्याचं कोणतंही कारण या केसमध्ये दिसत नाही, म्हणजे सुडानी अटक झाली. ईडी आपला पैसा घेते, तुमच्या माझ्या करातून चालते, यांचे पगार आपण करतो, पण हे चाकरी मात्र मोदी शहांची करतात. हा खरा प्रश्न आहे. आपल्या यंत्रणा कशा उद्ध्वस्त झाल्या त्याचा हा पुरावा आहे. ते ईडीचा कन्व्हिक्शन रेट म्हणजे शिक्षा होण्याचा रेट 0.5%. म्हणजे जर 200 लोक ईडीने पकडले तर त्यातल्या एकाच माणसाला शिक्षा होते. याचा अर्थ 199 केसेस या विरोधकांना दाबण्यासाठी केलेल्या केसेस आहेत. ही हुकुमशाही आहे. यांचे साजिंदे ओरडतात कुठे हुकुमशाही, तर ही हुकुमशाही असते. 190 विरोधक गारद करण्यासाठी केलेली ती गोष्ट आहे. 5000 काहीतरी केसेस ईडीने केल्या आणि 24 का 25 माणसं फक्त त्या केसेस सिद्ध झाल्या. आणि हे फक्त ईडीचं चाललेलं नाही आहे, हेच चाललेलं आहे निवडणूक आयोगाचं. आता ते आज 2 अपॉइंट केलेत नवे निवडणूक आयुक्त. हेच चाललेलं आहे निवडणूक आयोगाचं. तुम्हाला आठवतं आहे पंतप्रधान प्रचारात म्हणाले कर्नाटकच्या की बजरंगबलीचं नाव घ्या आणि मतयंत्राचं बटन दाबा, म्हणाले होते पंतप्रधान. ही उघड उघड धार्मिक चिथावणी होती. याच गुन्ह्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्षाची बंदी घातली होती निवडणूक आयोगाने तेव्हाच्या. धार्मिक भावनांना हात घातला एवढ्या कारणासाठी बाळासाहेबांना नुसती निवडणुकांना नाही, बाळासाहेबांना मतदानाला पण बंदी घातली होती. आता निवडणूक आयोग अस्तित्वात नाही, तो कैलासवासी झाला म्हणून मोदींना कोणती नोटीस दिली गेली नाही. सगळ्या यंत्रणा गुलाम झाल्यात. ईडी असो की काही असो, सर्वोच्च न्यायालयावर दबाव टाकला जातो. न्यायाधीशांच्या फॅमिलीचं रेकॉर्ड ठेवलं जातं आणि त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. इथपर्यंत परिस्थिती आहे. आणि म्हणून ही हुकुमशाही जर घालवली नाही तर पुढच्या पिढ्या आपल्या बर्बाद झाल्यात. जमायत लक्षात घ्या. पुढच्या पिढ्यांना कोणतंही भवितव्य आपण देऊ शकत नाही, कारण इथं कायद्याचं आणि लोकशाहीचं राज्यच राहिलं नाही, संविधानाचं राज्यच राहिलं नाही. इथे एक अराजक सदृश्य हुकुमशाही आली, जी घटनेत कुठलाही न. इंदिरा गांधींची होती आणीबाणी आणि लढले त्याच्याविरुद्ध लोक. आम्ही पण आणीबाणीचे विरोधक आहोत, आम्ही काही आणीबाणीचा पुरस्कार करत नाही. पण इंदिरा गांधींची आणीबाणी घटनेच्या एका चौकटीत सुरू झाली आणि घटनेच्या एका चौकटीत संपली. इथे आणीबाणीचा आणि घटनेचा संबंधच राहिलेला नाही. घटना बाजूला ठेवून रोज काहीतरी वेगळं करून एक वेगळ्या स्वरूपाची आणीबाणी इथे लागली. आता जाहिराती सुरू झाल्यात, मोदी की गॅरंटी वगैरे. जो 7 फेऱ्यांची गॅरंटी निभावू शकला नाही, ज्याला आणलं त्या गुरुची काही गॅरंटी निभावू शकला नाही, तो माणूस देशाला गॅरंटी देतो. आता मोदी की गॅरंटी कशाची गॅरंटी आहे? बेरोजगारीची गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी. म्हणजे मोदीची गॅरंटी कशाची गॅरंटी आहे? धर्मांधतेची गॅरंटी आहे. या देशात धर्माच्या जातीच्या आधारावर भांडणं लावणं याची गॅरंटी आहे. मोदीची गॅरंटी म्हणजे मणिपूरची गॅरंटी आहे, जिथे आमच्या आया बहिणींचं सुरक्षा हा कळीचा मुद्दा झालेला आहे. 24ला मतदानाला जाताना त्या 2 मुली आठवा, ज्यांनी स्वतःचे शूज काढून ठेवले, त्या कुस्तीगीर मुली, ज्यांनी स्वतःचे शूज काढून ठेवले आणि सांगितलं की आम्ही कुस्ती खेळणार नाही, कारण ब्रिजभूषण नावाचा माणूस लैंगिक अत्याचार करतो हे सांगूनही त्याला तिथून हटवलं गेलं नव्हतं. त्याचा सतत हा पक्ष त्या माणसाला सतत पाठिंबा देत राहिला. हे सरकार जर कोणी बदलणार आहे ते पहिले शेतकरी बदलणार आहेत, दुसरं स्त्रिया बदलणार आहेत, कारण अत्यंत असुरक्षिततेचं वातावरण. आणि तिसरा आमच्या अनुसूचित जाती जमातीचे भाऊबंद ते बदलणार आहेत, कारण त्यांना माहिती आहे की बाबासाहेबांची घटना
हीच आता धोक्यात आलेली हे त्यांना कळत आहे. शहरी समाज बदलेल का नाही मला माहीत नाही पुण्या मुंबईतला, पण ही माणसं हे सरकार बदलणार आहेत, कारण त्यांना ही धग आता दररोज जाणवती आहे. परराष्ट्र धोरणात वाटोळं झालेलं आहे. फक्त मिठ्या मारतात आलेल्यांना. त्यांची डिप्लोमसी तेवढीच, दिसला माणूस की मारली मिठी. कधी कधी तर राष्ट्राध्यक्ष ओळखू आले नाही त्याच्या पीएलआय मिठी मारतात का काय माहिती नाही मला. उठलं की दिसलं की मिठी मारायची. काय परिस्थिती फार बोलणार नाही, असं तो जास्त विषय घेणार नाही. पण आज इतकी धक्कादायक परिस्थिती आहे की श्रीलंकेमध्ये चीनचं बंदर तयार होतं आहे. नेपाळमध्ये आता सक्तीने चायनीज भाषा नेपाळचं सरकार शिकवत आहे. आणि मालदीवमधून आपले लोकांनासुद्धा परत द्यायला सांगितलं. सार्क कंट्री ज्या मेहनतीने उभे केलेले हे शेजारी, तिथे पण वाटोळं झालेलं आहे. बायडेन आल्यापासून मोदींना अमेरिकेत इन्व्हिटेशन नाही आहे, आमंत्रण नाही आहे. तो ट्रम्प वेडाच होता म्हणून मिळत होतं निमंत्रण. बायडेन आल्यापासून निमंत्रण नाही. जगभरामध्ये जे चाललेलं आहे ते भारताबद्दल चांगलं बोललं जात नाही. ठासून सांगतात की मोदींनी गौरव वाढवला. अरे काय गौरव वाढवला? गौरव तर नेहरूंनी वाढवला पंचशील धोरण आणून, की ज्याच्यात खायला नाही आणणं असा देशसुद्धा अलिप्त राष्ट्राचा 105 देशांचा नेता होऊ शकत होता, ते आणलं यांनी. परवा ते G20 केलं. ते खरं म्हणजे G20 म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते हळदी कुंकू आहे. आज यांच्याकडे, उद्या त्यांच्याकडे, परवा त्यांच्याकडे, असं हळदी कुंकू आहे. पण देखावा असा तयार केला की आता 20 देश मोदीजींनी देशात खिशात घातले, असा देखावा, जसे काय हेच पंतप्रधान झाले 20 देशांचे. इंदिरा गांधींनी या देशात 100 राष्ट्रांची शिखर परिषद बोलवली, पण एवढा बोबाटा कधी केला नव्हता. पण हे चालू आहे, परराष्ट्र धोरणात हे चालू आहे, सगळीकडे ते चालू आहे. अनेक गोष्टी मला सांगायच्या, पण एक मुद्दा फक्त शेवटचा घेणार. उशीर झालेला आहे. किती वेळ बोलू अजून? 10 मिनटं चालतील का? नाही, एवढं नको. 10 वाजता पोलीस येतील माईक बंद करायला, आणि आपण कायदा पाळणारे लोक आहोत. 10च्या वर आम्ही कधी सभा, 10 वाजता आम्ही तिथल्या तिथे सभा थांबवतो, आम्ही ते करतो. आपण नाही तर काय इतरांना बोलायचं, आपणच जर कायदा म्हटलं. शेवटचा भाग हा खूप वेळा आलेला आहे, खूप ठिकाणी आलेला आहे, सगळ्या व्हिडिओमध्ये आलेला आहे. पण तरी तो दर भाषणात सांगतो. रिपिटेशन झालं असेल त्यांची मी माफी मागतो. असंही वाटू शकतं की या माणसाला दुसरं काही बोलता येत नाही का, तेही असू शकतं. पण ही जी तरुण मुलं इथं बसली आहेत, हे आपल्या पिढीसाठी नाही. तरुण मुलांनो, हे आमच्या पिढीसाठी नाही. आमची पिढी वेडी होती, संपली आता ती. आमची पिढी कोणालाही विश्वगुरू म्हणत होती. व्हॉट्सॲपवर काय वटसावित्रीच्याच गोष्टी फॉरवर्ड, आमची संपली. पण तुमच्यासाठी हे सांगायचं आहे, या देशाचा इतिहास उद्ध्वस्त करण्याचा कट 2014च्या आधीपासून सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली तेव्हापासून स्वातंत्र्य आंदोलनावर चिखल उडवणं सुरू आहे. कुजबूज मोहीम होती, अफवा तंत्र होतं, आता ते व्हॉट्सॲपच्या रूपात आलेलं आहे. आणि या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीपासून सांभाळून राहा. अत्यंत खोटारडेपणा आणि अत्यंत बेगडीपणा म्हणजे ही व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आहे. या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये सूड, द्वेष याशिवाय दुसरं काहीही नाही. बाबासाहेबांची जयंती असते 14 एप्रिलला, आणि बरोबर 12 एप्रिलला तुमच्याकडे मेसेज येऊन पडतो की 396 सदस्य होते, बाबासाहेबांनी एकट्याने काय केलं. मग त्या गाढवाला सांगावं लागतं की अरे मसुदा समितीत 8च लोक होते, त्यातले 7 कधीच आले नाही, आणि बाबासाहेबांना म्हणून एकट्यालाच घटना लिहावी लागली, आणि म्हणून ते शिल्पकार हे आपल्याला सांगा. पण ते सांगण्यासाठी आपल्याला हे माहिती असतं. हे सांगण्यासाठी आपल्याला ते माहिती पाहिजे, म्हणून हे तरुण मुलांना सांगायचं. आमच्या पिढीकडून काही आशा नाही, ते संपलं. पुढची मुलं जर काही ही इतिहास जागवतील, खरा इतिहास त्यांना कळला पाहिजे की आपण खरे कोण आहोत. गांधी, आंबेडकर, नेहरू, पटेल म्हणजे नेमके कोण हे त्या मुलांना कळावं, म्हणून प्रत्येक भाषणातली 10-15 मिनटं मी शेवटची ठेवतो. खूपदा ते रिपिटेशन होतं, त्याच्याबद्दल पुन्हा माफी मागतो, पण ते गरजेचं आहे. गैरसमज पसरवण्याचं सगळीकडे. गांधीजी आणि आंबेडकर यांचं कसं यांच्यात काय शत्रुत्व होतं? नेमके मुद्दे काय होते? मुद्दा असा होता की दोन्ही माणसं बुद्धिमान होती, आणि जेव्हा 2 बुद्धिमान लोक येतात तेव्हा मतभेद असतात. ते काही त्या संघटनेचे नागपूरच्या पाईक नव्हते जिथं दक्ष म्हणलं की दक्ष होतात सगळे, न विचारता की आता दक्ष का होऊ म्हणून. प्रश्नच विचारायची सोय नाही अशा संघटनेतले ते नव्हते. आणि या माणसांमध्ये बुद्धी इतकी होती की यांच्यामध्ये एक मतभेद असणं स्वाभाविक होतं. पण मतभेद कधी संपवायचे हे त्यांना कळत होतं. आणि गांधी, नेहरू, पटेलांनी निस्संदिग्धपणे सांगितलं की राज्यघटना लिहितील तर बाबासाहेब आंबेडकरच लिहितील, हे गांधींनी, नेहरूंनी, पटेलांनी सांगितलं. आणि जेव्हा वेळ आली, गांधीजींचे प्राण जेव्हा एका अर्थाने पणाला लागले, तेव्हा बाबासाहेबांनी पुणे करार करून ते उपोषण गांधीजींचं समाप्त केलं. हे मात्र सांगितलं जात नाही. हा इतिहास असतील मतभेद, माणसं आहेत,
मतभेदाचे मुद्दे काय होते? गांधीजीसुद्धा अस्पृश्यते विरुद्ध लढत होते, बाबासाहेब पण लढत होते, पण बाबासाहेबांनी ते स्वतः भोगलं होतं म्हणून त्याची दाहकता त्यांना जास्त कळत होती. एवढाच मुद्दा होता. बाकी मुद्दा काय होता? आंबेडकर गांधी मतभेदाच्या जागा किती आणि समेटाच्या जागा किती? सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे तरुण मुलांना की ते जरा वाचा, त्याचा अभ्यास करा. एक गोष्ट फक्त सांगतो आणि पुढे जातो. गांधीजींचे अनेक वर्ष प्यारेलालजी सेक्रेटरी राहिले, गांधीजींचे सचिव होते प्यारेलालजी. त्यांनी लिहिलेला हा किस्सा आहे. त्यांनी असं लिहिलं की आपल्याला माहिती आहे की गांधीजींनी एका क्षणी असं जाहीर केलं होतं की यापुढे मी त्याच लग्नाला जाईल जिथे वधू किंवा वर यापैकी एकजण दलित, म्हणजे त्यावेळेस आता अस्पृश्यता गेली बाबासाहेबांच्या सौजन्याने, पण जो कोणी दोन्हीपैकी एक सवर्ण आणि एक अस्पृश्य अशाच लग्नांना मी जाईल. प्यारेलालजी लिहितात की बाबासाहेब माईसाहेबांशी लग्न करून आले आणि रस्त्यात त्यांना मी दिसल्यावर त्यांनी गाडी थांबवली. बाबासाहेब गाडीतून उतरले, मला मिठीत घेत म्हणाले, बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. बाबासाहेब म्हणाले, प्यारेलालजी, बापू जर आज जिवंत असते तर माझ्या या लग्नाला ते नक्की आले असते, कारण हे लग्न त्यांच्या अटीत बसणार होतं. हे न सांगता फक्त गांधी आंबेडकर कसा वाद, ही सगळी यांची कला आहे, ही सगळी युनिव्हर्सिटी यांची आहे. आपले राष्ट्रीय नेते बुद्धीने स्वतंत्र होते, पण देश हिताची वेळ आली आणि एकमेकाच्या प्रेमाची वेळ आली की ते बाजूला ठेवून ते एकत्र होत असत. हे लक्षात घ्या, हाच इतिहास. हे अत्यंत सेंद्रिय पद्धतीचं नातं आहे, हे राष्ट्रीय नेत्यांमध्ये आपलं दिसतं. तेच सांगतात महात्मा गांधी आणि सरदार पटेल. आपण शाळेत निबंध लिहायचो, सूर्य उगवला नाही तर वगैरे, नाही का, निबंध असायचे. तसं यांचा एक निबंध असतो, सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर. अरे तसं झालं असतं तर तुमच्यावर पहिली बंदी त्यांनीच आणली, त्यांनी ती कधी उठवली नसती. RSSवरची बंदी तिथं नेहरूंनी उठवायला लावली. नेहरूंच्या आयुष्यातली ही चूक होती, एकच चूक नेहरूंनी केली, ती पण ही होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पटेलांनी बंदी घातली होती, ती नेहरूंनी उठवली हे सांगून की हा देश स्वतंत्र आहे, मला बंदीचं मान्य नाही. काय माणसं होती. परवा आमच्याच्या हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, या राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, कायद्याचे तज्ज्ञ स्वतः, ते काय म्हणाले माहिती आहे? ते म्हणाले, हल्ला झाला हे वाईटच झालं, पण उच्चपदस्थांबद्दल बोलताना आदराने बोलायला पाहिजे. म्हणजे फडणवीस याचा गर्भित अर्थ असा आहे का की मोदी शहांच्या विरुद्ध बोलाल तर आमचे कार्यकर्ते रस्त्यावर तुमचा खून करतील, असं तर तुम्हाला म्हणायचं नाही ना यातून. कारण जे उच्चपदस्थ आहेत ते आमचे पगारी आहेत. उच्चपदस्थ हे लोकसेवक आहेत, ते लोकमालक नाहीत. आणि मोदी शहा जोपर्यंत आमचा पगार घेतात तोपर्यंत आम्ही त्यांना बोलणार. फडणवीसांनी लक्षात घ्यावं की भाडेकरू आहेत, ते घराचे मालक नाहीत. मूळ मालकाला वाटेल त्या दिवशी तो 5 वर्षांनी भाडेकरूला हकलून देईल, हे त्यांनी लक्षात घ्यावं. आम्ही मालक, मूळ मालक आम्ही आहोत या लोकशाहीचे. आम्ही वाटेल तेव्हा तुम्हाला सत्तेतून काढू आणि तुम्ही भाडेकरू आहात, एवढंच लक्षात ठेवा. मला फडणवीसांसाठी मी ही गोष्ट सगळीकडे सांगितली, इथंही मी ती सांगणार. फडणवीसांसाठी ही गोष्ट आहे, इथलं कोणासाठी नाही आहे. ती गोष्ट पंडित नेहरूंची आहे. उच्चपदस्थांबद्दल बोलू नका, मोदी शहांबद्दल बोलू नका, या पार्श्वभूमीवर सांगितलेली ही गोष्ट आहे. पंडित नेहरूंना विचारलं होतं की तुमच्यात अनेक प्रकारचे नेहरू दडलेले आहेत. एक परराष्ट्र धोरणातला तज्ज्ञ नेहरू आहे, दुसरा नियोजनातला तज्ज्ञ नेहरू आहे, तिसरा मुलांचा चाचा नेहरू पण आहे. तर यातला सगळ्यात जास्त कोणता नेहरू तुम्हाला आवडतो, असं नेहरूंना विचारलं. नेहरूंनी सांगितलं की मला माझ्यातला तो पंतप्रधान नेहरू आवडतो ज्यांनी सामान्यातल्या सामान्य भारतीय नागरिकाला सुद्धा एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे की तो सामान्यातला सामान्य माणूस माझ्या कार्यालयाच्या शेजारच्या विजय चौकात उभा राहून रस्त्यात ओरडून सांगू शकतो की पंडित नेहरू हा मूर्ख माणूस आहे. हे देणारा माझ्यातला पंतप्रधान मला सगळ्यात जास्त आवडतो. काय तुलना करायची, कुठे माणसं ती, काय माणसं होती, काय माणसं पाहिली या देशाने. मोदीजीचा 15 लाखाचा सूट तो केला पुतळा सरदारांचा. सरदार यांना कळलेच नाहीत सरदार काय माणूस होता. सरदार पटेल कळायला 10 जन्म लागतील यांना. सरदार काय माणूस होता आणि सरदारांचं पुतळ्याबाबतचं मत काय होतं ते मी सांगतो. जेव्हा गांधीजींची हत्या झाली बिर्ला भवनमध्ये, तेव्हा अनेक शोकसंतप्त नागरिक हजारोच्या संख्येने आले आणि त्यांनी आग्रह धरला की इथेच गांधीजींचं स्मारक केलं पाहिजे. त्याच्यावर सरदार पटेल आणि नेहरू यांचा खूप मोठा 15-20 पत्रांचा करस्पॉन्डन्स आहे. सरदार पटेल सिलेक्ट करस्पॉन्डन्स, नवजीवन ट्रस्टचं पुस्तक 2 व्हॉल्यूमचं, तरुण मुलांनी राज्यशास्त्र शिकणाऱ्या, कायदा शिकणाऱ्या जरूर वाचा. सरदार पटेल पूर्ण कळतं त्या 2 पुस्तकांमधून. सरदार पटेलांनी त्या पत्रव्यवहारानंतर लिहिलं की मी या निष्कर्षाला आलो आहे. प्रिय जवाहर, पत्रांची सुरुवात अशी असायची, प्रिय जवाहर, प्रिय बापू, अशी माणसं होती ती. त्यांनी लिहिलं, प्रिय जवाहर, मी या निष्कर्षाला आलो आहे
की बापूंचं स्मारक हे पुतळे दगड विटा यामध्ये असू शकत नाही. बापूंचं स्मारक हे बापूंचं काम पुढे नेण्यात हे खरं स्मारक. त्या सरदारांचा पुतळा केला. सरदारांना काय वाटलं असेल मला माहीत नाही, पण तो पुतळा झाला. काय आकांक्षा होती या माणसाची? सरदारांची आकांक्षा काय होती? सरदार काय माणूस होता, यांना बाप जन्मी सरदार कळणार नाहीत. गांधीजींनी म्हणलं की माझ्या मनातलं जर न सांगता कोणाला कळत असेल तर आजचा एकच माणूस या जगात येतो म्हणजे सरदार पटेल. गांधीजींनी म्हटलं. सरदार 4 वर्ष सिनियर होते गांधीजींना, बॅरिस्टरहून आले होते 4 वर्ष आधी. आणि आपल्याला तो पहिला ऐतिहासिक खटला माहिती आहे ज्याच्यात गांधीजींची ततपप झाली. सरदार कोर्टात उपस्थित होते त्या, आणि गांधीजींना बोलता आलं नाही. ती केस ते अशी लटपट कापायला लागले आणि गांधीजी अत्यंत अपमानित होऊन कोर्टातून बाहेर पडत होते. त्यावेळेस सरदारांनी शेरा मारला की अरे येतो भगोडा बॅरिस्टर निघला. सरदारांनी स्वतः लिहिलं आहे की हा भगोडा बॅरिस्टर पुढच्या काही काळात माझा नेता कसा झाला ते मलाही कळलं नाही. सरदारांची राहणी उंची होती, सरदारांची धोधो प्रॅक्टिस होते. सरदार काय रेल्वे स्टेशनवर चहा विकून मोठे नव्हते झाले. सरदारांची खूप प्रॅक्टिस होते आणि त्या प्रॅक्टिसमध्ये सरदार अतिशय उंची राहत होते, बिलियर्ड्स खेळत होते, सगळे श्रीमंती शौक सरदारांना होते. पण गांधीजींनी सांगितल्यावर तेच सरदार एका दिवसात खादीमध्ये आले आणि आजन्म खादीदारी राहिले. यांना ही माणसं काय कळणार? 15 लाखाचं सूट घालणाऱ्याला काय माहिती सरदार कसे खादीत आले? यांना ही माणसं कळत नाहीत, हा मुद्दा आहे. त्यांना कोणतंही नातं कळत नाही. त्यांना जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल हे नातंसुद्धा कळणं शक्य नाही. काकासाहेब गाडगीळ पुण्याचे पहिल्या मंत्रिमंडळात होते, अनेक वर्ष खासदार होते, काँग्रेसमध्ये खूप वर्ष काम केलं. काकासाहेब गाडगिळांनी पथिक नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी किस्सा लिहिला आहे. हे सांगतात ना नेहरू आणि सरदार कसं भांडण होतं वगैरे, तर त्यांनी किस्सा लिहिला की मृत्यूच्या काही दिवस आधी पटेलांनी मला बोलवलं, सरदार पटेलांनी, आणि म्हणाले की तू मला 2 वचनं देणार आहेस. पहिलं वचन हे की मी मरेल त्या दिवशी दिवसभर तू जवाहरच्या सोबत राहशील, कारण माझ्या जाण्याचा धक्का जवाहरला सहन होणार नाही. आणि दुसरं वचन हे की काँग्रेस अंतर्गत तू जवाहरची साथ कधीही सोडणार नाहीस. ज्याची दुश्मनी असते तो माणूस साथ दे म्हणून मरताना सांगतो एखाद्या दुसऱ्याला. सरदार यांना काय कळले? यांना सरदार काय माहिती कसे होते? हे सरदार असे आहेत आणि म्हणून ते सरदार वाचायला पाहिजेत. सरदार हा असा माणूस आहे जो संघटन शक्ती ज्याची मजबूत आहे. द्वादशीवार सरांनीच लिहिलं आहे की काँग्रेसमध्ये 37 नंतरचा पॅटर्न असा आहे की गांधींनी योजना मांडायची, सरदारांनी त्याच्या मागे संघटन उभं करायचं आणि नेहरूंच्या लोकप्रियतेवरती भारत भरण्याची. 37 सालीच ठरलं होतं नेहरू पंतप्रधान होणार. सरदार त्या स्पर्धेतसुद्धा नव्हते, पण खोटं नाटं सांगत राहायचं. सरदार यानं म्हणे ते सुभाषबाबूंवर अन्याय झाला, सरदार पटेल. अरे भावा, तू मुरली मनोहर जोशींना अडवाणीवर झालेला अन्याय बघ ना. 40 पैसे पोस्ट तुझा पगार, तू किती विचार करतो? तू आधी यांच्यावरचा अन्याय तर दूर कर, दोघांवरचा जो काही झाला तो. सतत खोटं नाटं बोलून या राष्ट्रीय नेत्यांचं चारित्र्य हनन करायचं. शेवटी फक्त सुभाषबाबूंच्यावर बोलणार आणि मी थांबणार, उशीर झालेला आहे. सुभाषबाबूंच्या बाबतीत खूप रंगवलं जातं. हा इतिहास याच्यासाठी सांगायचा की उद्या असा इतिहास शिकवला जाऊ नये शाळेत की सरदार पटेल हे द्वितीय सरसंघचालक होते आणि सुभाषबाबू हे तृतीय सरसंघचालक होते, असं शिकवलं जाऊ नये म्हणून हे सांगायचं. ते आत्ताच काळजी घेतली पाहिजे आपण. सुभाषबाबूंचे मतभेद काय होते? सुभाषबाबू असं म्हणत होते की हिटलर आणि मुसोलिनीच्या मदतीने आपण ताबडतोब स्वातंत्र्य मिळवायला पाहिजे, इंग्रजांना घालवलं पाहिजे. आणि गांधी, नेहरू, पटेल एवढंच म्हणत होते की ज्या देशात स्वातंत्र्य हुकुमशाहीच्या मदतीने येईल त्या देशात लोकशाही कधीही नांदणार नाही, हे त्यांचं म्हणणं होतं. सुभाषबाबूंनी पत्र लिहिले. सुभाषबाबू आणि नेहरू हे पक्के दोस्त सगळ्यात काँग्रेसमधले. या दोघांचा गट होता, लक्षात घ्या, कारण हे दोघेही समाजवादी होते. फेबिनियन समाजवादांचं दोघांनाही आकर्षण होतं. युरोपपासूनच्या सोबती आहेत ते. अभेद्य मैत्री आहे त्यांची नेहरूंची आणि सरदार पटेलांची. माफ करा, नेहरूंची आणि सुभाषबाबूंची. सुभाषबाबूंना नेहरूंनी एक पत्र लिहिलं की आत्ता गांधीजींचं म्हणणं असं आहे की ही हुकुमशाही मार्गाने येणारी लोकशाही नको आणि तुम्ही गांधीजींचं महत्त्व समजून घ्या, हे त्यांना सांगतायत. फार सुंदर पत्र आहे. नेहरू लिहितात की सुभाषबाबू, आज या घडीला देशात तुमच्या एवढा थोर देशभक्त कोणीही नाही हे मला माहीत आहे, पण तुम्ही फार उतावीळ आहात. आपला नेता सांगतोय ते करा. पुढेच नेहरू असं लिहितात की तुम्ही आणि मी अत्यंत लोकप्रिय आहोत. तुम्हाला आणि मला बघायला लाखो लोक रस्त्यावर उभे राहतात. तुमच्या आणि माझ्या सभांना लाखो लोक येतात. ते आपल्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या वाजवतात, पण सभेतून परत जाताना मात्र गांधीजी की जय म्हणतात, हे विसरू नका. हे सुभाषबाबूंना सांगतात. हे संबंध नीट लक्षात घेतले पाहिजे. त्याच्याशिवाय सुभाषबाबू कळत नाहीत, त्याच्याशिवाय गांधीजी कळत नाहीत. हे सुभाषबाबू जेव्हा
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर परदेशात गेले. तिथे त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी की ते गांधीजींचं आणि तुमचं भांडण याबद्दल काय सांगाल. तर सुभाषबाबू असं म्हणाले की आमच्या भारतीय संस्कृतीत बाप लेकाचं भांडण तिसऱ्याकडे जाऊन सांगत नाहीत. हे ते सुभाषबाबू होते. हे सगळं रामायण महाभारत सांगायचा उद्देश एवढा की देशावरचं हे अतिक्रमण चहूबाजूंनी आलेलं आहे. ते स्वातंत्र्य युद्धावरला खतम करणार आहे, जे की आपल्या देशाचा गौरव आहे. हा देश 50 साली घटना आली त्या दिवशी हा देश झाला, तोपर्यंत हा देश पण नव्हता. हे सगळं सांगण्याचं कारण असं की लोकशाही आणि संविधान हेच आता मुळात धोक्यात आहे, म्हणून आपण इथे आहोत. आणि हे जर वाचवायचं असेल, तुमच्या मुलांना लोकशाहीत जगवायचं असेल आणि संविधानाप्रमाणे हा देश जर करायचा असेल, तर 24ला मतदानाला जाताना तुमच्यापुढे भाजप विरुद्ध काँग्रेस का राष्ट्रवादी का शिवसेना हा प्रश्न नाही आहे. तुमच्यापुढे भारतीय राज्यघटना की मनुस्मृती हा प्रश्न आहे. तुमच्यापुढे लोकशाही की हुकुमशाही हा प्रश्न आहे. तेवढा विचार करून मतदानाचं बटन दाबा. ही काही राजकीय प्रचारसभा नाही, पण आम्ही सांगितलं आहे खुलेप्रमाणे की आम्ही सामाजिक कार्यकर्ते वगैरे काही बुरखा पांघरलेला नाही. आम्ही 24ला मोदी शहांना हरवेपर्यंत आम्ही स्वच्छ राजकीय कार्यकर्तेच आहोत. आणि इथे बसलेला कोणी डॉक्टर नाही, कोणी वकील नाही, कोणी इंजिनियर नाही, कोणी CA नाही. इथे बसलेले सगळे राजकीय कार्यकर्ते आहेत. कारण आता हा प्रश्न काही पक्षांचा, काही व्यक्तींचा नसून भारत नावाच्या देशात लोकशाही राहणार की हुकुमशाही येणार आणि भारताचा कारभार संविधानाने चालणार की मनुस्मृती चालणार यापर्यंत आलेलं आहे. तेव्हा बहिणींनो, भावांनो, सावध रहा. एवढंच सांगतो. खूप वेळ तुम्ही सहन केलं त्याच्याबद्दल धन्यवाद. थांबतो.